नमस्कार, मी अश्विन बापट. माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. लोकसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच लागलेत. राज्यासह देशामध्ये काही ठिकाणी धक्कादायक निकाल हाती आले. काही मंत्र्यांसह अनेक हाय प्रोफाईल उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. अशीच एक तगडी लढत अहमदनगरमध्ये झाली. भाजपच्या सुजय विखे पाटील यांच्या विरुद्धच्या हाय व्होल्टेज लढाईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंकेंनी बाजी मारली. भाजपसह महायुतीतल्या मित्रपक्षांची ताकद, नगरमधलं विखे पाटलांचं साम्राज्य यांचा समर्थपणे मुकाबला करताना लंकेंनी ही जागा खेचून आणली. शिवसेना शाखा प्रमुख पदापासून राजकीय इनिंग सुरू करणाऱ्या लंकेंनी राष्ट्रवादीतून आमदार होण्याचा मान मिळवला. पुढे राष्ट्रवादीत फूट पडल्यावर लंकेंनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं होतं. पण लोकसभेच्या निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात त्यांनी प्रवेश केला. तिथून खासदारकीचं तिकीट मिळवलं आणि आज त्यांनी दिल्ली गाठली आहे. सामाजिक कार्याची आवड असलेल्या निलेश लंकेंची पत्र्याच्या घरातली साधी राहणी जितकी चर्चेत आहे, तितकीच चर्चा कोरोना काळातल्या त्यांच्या कोविड सेंटरमध्ये राहून केलेल्या कामाची झाली आहे. नगरमधील हंगा गावातनं सुरू झालेला हा प्रवास आता दिल्लीच्या संसद भवनापर्यंत पोहोचलाय. त्यांनी लढलेल्या या खासदारकीच्या निवडणुकीतली आव्हानं नेमकी कोणती होती? नगरवासियांसाठी लंकेंचं पुढच्या 5 वर्षातलं नेमकं विजन काय? यासह अनेक मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी स्वतः खासदार निलेश लंके आपल्या सोबत आहेत. आपल्या कट्ट्यावर खूप खूप स्वागत आणि सगळ्यात सुरुवातीला या लोकसभेतल्या विजयाबद्दल मनापासून अभिनंदन. सुरुवात करूया. निलेशराव, अभिनंदन सगळ्यांच्या वतीनं. खूप लक्ष महाराष्ट्राचं लागलं होतं तुमच्या लढतीकडं आणि तुम्ही खूप तो हाय व्होल्टेज जी लढत झाली त्याच्यामध्ये यश मिळालं. खरं तर गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रात इतक्या अशा धक्का देणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि ते तुमच्या आयुष्यातही, राजकीय आयुष्यातही तुमच्या घडल्या आहेत आणि आता हा त्याचा आणखीन एक नवा टप्पा तुम्ही गाठल्याचं दिसतंय. पण आपण खासदार होऊ किंवा आपल्याला खासदार व्हायचं आहे असं तुमच्या मनामध्ये नेमकं कधी आलं होतं? हे खूप ठरवून आधीपासूनचं होतं का अशा घटना काही घडत गेल्या की त्या सगळ्या झंझावातामध्ये तुम्ही सामील झालात आणि होऊन गेलात खासदार? तसा राजकारणामध्ये मी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या. अशी कुठली गोष्ट ठरून होत नाही. म्हणजे माझा तसा राजकीय जर जीवन प्रवास पाहिला तर एकदम ॲक्सिडेंटली होत गेला. म्हणजे मी कधी असं स्वप्नात सुद्धा 2008-09च्या दरम्यान पाहिलं नव्हतं की मी एका गावचा सरपंच होईल. मी सरपंच झालो. कामाच्या माध्यमातून त्या सरपंच पदाला मी न्याय दिला. मला लोकांनी नंतर पंचायत समितीत पाठवलं. पंचायत समितीत काम करीत असताना 2.5 वर्षांनी उपसभापती पदाची संधी मिळाली. नंतर जिल्हा परिषदची संधी मिळाली. नंतर जिल्हा परिषदमध्ये काम करीत असताना विधानसभेत जाण्याचा योग मला 2019ला आला. ह्या सगळ्या घटना या माझ्यासाठी एकदम धक्कादायक होत्या. म्हणजे असं कुठलं ठरवून नव्हतं. मी तर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर तर मी स्वतःलाच मी विचारित होतो की मी खरंच आमदार झालो का काय. म्हणजे मी ज्यावेळेस निवडणूक झाली, मतदान झालं, निकाल लागल्यानंतर आम्ही त्या दिवशी कुठं मिरवणुका होत्या. या सगळ्या मिरवणुका झाल्या. रात्री 2-2:30ला घरी आल्यानंतर ज्यावेळेस एकांतात मी होतो त्यावेळेस मीच माझ्या मनाला प्रश्न विचारित होतो, आपण आमदार खरंच झालो का? पण शेवट जनतेने जे प्रेम केलं त्यातून उतराई होण्यासाठी जनतेला काहीतरी आपण कामाच्या माध्यमातून व्यक्तिगत त्यांच्या सुखादुःखात सहभागी झालं पाहिजे. अडचणीच्या काळात आपण गेलं पाहिजे. म्हणजे त्यांच्यासाठी आपलं राजकीय ताकदीचा फायदा झाला पाहिजे, सत्तेचा फायदा झाला पाहिजे. हा विचार करून मी एक अतिशय चांगल्या पद्धतीने आमदारकीच्या कालखंडामध्ये काम केलं. नंतरच्या कालखंडामध्ये मला एक मित्र परिवार जोपासण्याचा एक छंद पहिल्यापासून. म्हणजे राजकारण विरहित मी राजकारण म्हणून कुठलीच गोष्ट केली नाही. म्हणजे एखाद्याशी माझा संबंध जरी आला तर का त्याच्याकडून काहीतरी मला मिळणार, माझा राजकीय फायदा होणार कुठला, असं काही नाही. एक मैत्री जपण्याचा छंद असल्यामुळं ज्यावेळेस जिल्ह्यात फिरत असताना त्यावेळेस बऱ्याच जणांना असं वाटलं की मी आता निलेश लंके लोकसभेचा उमेदवार होतो का काय. आणि कशामुळे झालं असं? का असं झालं वाटलं? मी ज्यावेळेस प्रत्येक तालुक्यामध्ये माझा जनसंपर्क वाढला, प्रत्येकाच्या तालुक्यात एखाद्याच्या लग्नाला जाणं, एखाद्या सुखादुःखात सहभागी होणं, हे आणि मला एक सवय
कुठल्या माणसांच्या प्रत्येकाच्या सुखादुःखात सहभागी होण्याचा आपण त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न करीत असतो. एखादी अडचणी असल्या अडचणी सोडवण्याचा आपण प्रयत्न करायचा. ह्या गोष्टी ज्यावेळेस काही लोकांच्या लक्षात आलं, अरे याचा नगर पारनेर विधानसभा मतदारसंघ सोडून श्रीगोंद्यात येण्याचा काय संबंध, राऊरीत येण्याचा काय संबंध, पाथर्डीत येण्याचा काय संबंध, कर्जत जामखेडमध्ये येण्याचा काय संबंध, त्यावेळेस त्यांना असं वाटलं की हा लोकसभेचा उमेदवार होऊ शकतो. आणि मग पण तुमच्या मनात त्यावेळेला काय असतं, डोक्यात काहीच नव्हतं, आपण आपलं प्रेमानं आमदारकी झाल्यानंतर माझ्या डोक्यात 1% सुद्धा लोकसभा नव्हती. म्हणजे निवडणुकीला मी सामोरं जाऊपर्यंत माझ्या डोक्यात काही नव्हतं. मला मला राज्यात काम करायला जरा आवड होती. राज्यामध्ये मी एक 4-4.5 वर्षांमध्ये बऱ्यापैकी मतदारसंघामध्ये कामं केले आणि या ठिकाणची पूर्णपणे एक सेटअप बसला होता कामाचा. आणि मुंबई आणि मग आमचं पारनेर एकदम जसं मतदारसंघात फिरल्यासारखं. म्हणजे पारनेरहून रात्री अपरात्री निघलो तरी आम्हाला चौकात आमचे कार्यकर्ते भेटणार मुंबईपर्यंत. हे एकदम असं त्या ठिकाणी कामाचा चांगल्या पद्धतीने ठसा उमटवता आला, संबंध जोपासता आले. त्यामुळे लोकसभेचं कुठेही डोक्यात नव्हतं. म्हणजे मला तशी लोकसभा दिल्ली हा माझ्या विषय डोक्यात नव्हता. पण ज्यावेळेस समोरून काही नेते मंडळींकडून माझ्यावर आरोप प्रत्यारोप व्हायला लागले, हा दिल्लीला जायचं म्हणून हे सगळं सुरू आहे, त्यांनी माझ्याबद्दल खऱ्या अर्थाने माझ्यावर टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. त्यावेळेस जनतेला असं वाटलं की यांना असं वाटतं की हा निलेश लंके हा लोकसभेचा उमेदवार होऊ शकतो. आणि मग जनतेनेच मला त्यांचा विरोधक म्हणून डोक्यावर घेतलं. म्हणजे खरं जर पाहिलं तर माझे प्रचारकच मला उमेदवारच त्यांनी केलं समोरच्यांनी, तर माझ्या काय डोक्यात नव्हतं. पण हे ज्यावेळेस वातावरण निर्मिती झाली त्यावेळेस पक्षीय नेतृत्वाच्या लक्षात आलं की आता पक्षीय नेतृत्वसुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये काही उमेदवारांच्या शोधात असतं. तसा पाहिलं तर आमचा मतदारसंघ हा कधीच राष्ट्रवादीला मिळाला नव्हता. त्यामुळं पक्षाचे आमचे नेते आदरणीय पवारसाहेब असो, त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये सुद्धा होतो आम्ही. महाविकास आघाडीचे नेते म्हणून अजितदादा पवार होते, जयंत पाटील साहेब होते. त्यांनीसुद्धा मला हट्ट केला की तू आता निवडणूक लढवली पाहिजे. हे कधी नेतृत्वाच्या समोर गेलं का? या ज्यावेळेस तालुक्या मतदारसंघामध्ये नगर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस ही सिच्युएशन निर्माण झाली की संबंधित कुटुंब निलेश लंकेंवरच का बोलतं, याचा अर्थ हा माणूस त्यांना काउंटर करू शकतो. मग त्या प्रक्रियेला सुरुवात झाली. नाही तर माझ्या डोक्यात लोकसभा हा विषय लय मोठा विषय होता. लोकसभा म्हणजे मी ज्यावेळेस फिरलो ना त्यावेळेस मी म्हणाले इथले समुद्र आहे. आपल्यासारखे छोटे माणसं असतात ना, छोट्या माणसाने एवढी मोठी स्वप्न व्हायचं तर काय संबंध होता. मी कुठलं राजकारणात स्वप्न नाही पाहिले, पण असं मिळत गेलं म्हणजे काय, असं काय निवडणुकीला उभं राहिले असं आपण म्हणतो ना, आपलं नशीब चांगलं नशिबाने मिळालं, नशिबाने नाही. याच्या मागला सगळा जर संघर्ष पाहिला तर हा संघर्ष सांगू शकत नाही, सगळं दुःख. संघर्ष म्हणजे तुम्हाला कुठला संघर्ष सगळ्यात फार परीक्षा बघणारा होता असं नाही? राजकारणामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे पाहून बऱ्याच युवकांना वाटतं की आपण राजकारणात आलं पाहिजे. जर 1000 कार्यकर्त्यांना जर वाटत असेल आणि मी जर माझा जीवन प्रवास त्यांना सांगितलं तर त्याच्यातले 900 युवक म्हणते ना आम्हाला काही गरज नाही पडली भाऊ राजकारणाची. शेवट राजकारण मी तर बऱ्याच वेळा सांगतो की ज्यांच्या पिढ्यांपाड राजकारण आले त्या कुटुंबाला, त्या परिवाराला राजकारण हे सोपं जातं. निवडणुका आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ते एकदम अवघड असतं. आणि कुठला राजकीय आपल्याला वारसा नसला, आपले कौटुंबिक आर्थिक सक्षमता नसली तर राजकारण हे महाभयंकर आहे. म्हणजे मी तर इतके वाईट अनुभव पाहिले. म्हणजे पार विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत अनेक वेळा माझ्या खिशात डिझेलला सुद्धा पैसे नसायचे, कधीच नाही. म्हणजे एवढं, पण तरी नेहमी संघर्ष करीत आलो आणि सगळ्या गोष्टीला मात देत आलं. पण शेवट हे होत गेलं. पण माझ्याकडे एक इच्छाशक्ती प्रबळ आहे. परमेश्वर प्रत्येकाला काहीतरी वेगळी देण देतो. त्यामध्ये माझ्याकडे इच्छाशक्ती आणि प्रचंड कॉन्फिडन्स आहे, माझा आत्मविश्वास.
आत्मविश्वासाने इच्छाशक्तीच्या बळावर हे सगळ्या आत्तापर्यंतचा प्रवास झाला. नाही तर राजकारणामध्ये अनेक गोष्टी पाहिल्या, अनेक वाईट काळ पाहिला. कारण माझ्या कुटुंबात कोणी राजकारणात नव्हतं. माझे वडील शिक्षक होते, त्यामुळं घरातली परिस्थिती नाजूक होती सगळ्या गोष्टी. म्हणजे मला तर एक आज पण अनुभव माझ्या लक्षात आहे. मी ज्यावेळी 2007ला पंचायत समितीची निवडणूक लढवली पहिली, असंच शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं गेलं. त्यावेळेस तर माझ्याकडे साधा मोबाईलसुद्धा नव्हता. म्हणजे मी गावातून आमची ज्यावेळेस रॅली चालली, मला एक जणांनी 5,000 रुपये दिले आणि त्या 5,000 रुपयात आम्ही काही गाड्यांना भाडे दिले. आणि ती निवडणुकीनंतर डिझेल पंप उधार, हे सगळं उधार निवडणूक लढवली. आणि त्यावेळेस मी एक 300-400 मतांनी पराभूत झालो. आणि त्यावेळेस माझे वडील रिटायर झाले. मला तर माझ्या निम्म्या प्रचारात आमच्या घरातली माणसं कुणी नव्हती, तर त्यांना माहीत नव्हती पंचायत समिती काय आणि काय भानगड काय. वडील रिटायर झाले, देणेदारी लोकांची. ते तर मला म्हणजे मी पार आमदारच्या फॉर्म भरूच तर घरची शिवाय देत होते. म्हणजे त्यांनी रिटायरमेंटची आयुष्यभरात जी पुंजी कमावली होती ते 4-5 लाख रुपये मिळाले आणि ते सगळे देणेदारी देऊन टाकली. म्हणजे आम्ही शेवट प्रत्येक कुठलं कुटुंब असू द्या, त्या कुटुंबात एखाद्या कुटुंबात जर 2 मुलं असल्याने, एक कमावता असला आणि एक काहीच करीत नसला ना, तो गावभर चांगलं काम करीना का, समाजसेवा का करीना, प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपलं कुटुंब आपल्या मुलांनी सक्षम केलं पाहिजे, आर्थिक स्रोत निर्माण केले पाहिजे. पण तुम्ही गावात किती समाजसेवा केली हे कुटुंबाला मान्य नसतं. त्यामुळं माझ्या घरातल्या लोकांना माझं हे काय चाललं हे मान्यच नसतं. ते म्हणलं हे पोराने पार वाटोळ केलं आमचं, याने काय आमचं पार घराचंच हे करून टाकलं. काम धंदा नाही करीत नुसता बोंबलत फिरतो. पण मला सगळ्या या प्रक्रियेत माझ्या मित्रपरिवारांनी मला साथ दिली. सगळ्या गोष्टी प्रत्येक निवडणुकीला मला माझ्या मित्रांनी मदत केली. म्हणजे स्वतः उमेदवार असले नंतर माझ्या घरातल्या लोकांची सुद्धा मला जिल्हा परिषदच्या निवडणुकीपासून चांगल्या पद्धतीने साथ मिळाली. विशेष करून आमची आई, वडील, भाऊ. माझी आई तर आजसुद्धा एखाद्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात या लोकसभेच्या निवडणुकीत ती कमीत कमी 200-400 गावात गेली असेल. 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत फिरले असेल. त्यांचं पण पाठबळ आहे. पण जोपर्यंत त्यांना हे समाजामध्ये काय चाललं अंदाज येत नव्हता तोपर्यंत शाच खाल्ल्या ना. म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक झाली त्यावेळेस आमच्या घरच्यांना थोडी आवड लागली आणि विधानसभेला निवडणुकीला माझ्या ज्यावेळेस प्रचारात आमदारकीच्या प्रचाराला तालुक्याभर फिरत होते त्यावेळेस आमच्या घरातले लोक म्हणले आयला पोरांनी काहीतरी कमावलं राव म्हणले. ठीक आहे, नाही पैसे कमावले. मला एक दिवस असंच घरचे म्हणले अरे पार तू वाटोळ केलं. मी म्हणलं मी ठीक आहे वाटोळ केलं तर एक काम करा, तुमच्या कुपनावर माझे नाव डिलीट करा, तुम्हाला कोणी नमस्कार का तरी घालीन का म्हणलं. म्हणलं हा हे पण खरंच आहे. शेवट हे पण कुठल्या आर्थिक तर मला कधीच माझ्याकडं आर्थिकचं नव्हतंच. आज पण मी लोकसभेचा फॉर्म भरायला गेलो त्यावेळेस मी विचारलं अरे म्हणलं आपलं डिपॉझिटला पैसे आणले का. तर आमच्या ज्याने फॉर्म भरला ते म्हणलं नाही ते मला एक जणांनी दिलेत माझ्याकडे पैसे पाठवून. आमचं पानोली म्हणून गाव आहे, माझ्या प्रत्येक निवडणुकीला डिपॉझिट भरतं, त्यांनी डिपॉझिट भरलं. असा लय प्रसंग आहे आणि भोगलं पण लय आम्ही. आमच्याकडं औद्योगिकरण MIDC होती त्यामुळं आम्ही ते MIDCला संरक्षण दिलं या सगळ्या गोष्टी. त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही पण हिट लिस्टवर आलो, बऱ्याच वेळा आमच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, बरेच संघर्ष पण झाले सगळ्या गोष्टी. पण ठीक आहे, संघर्षाशिवाय आपल्यासारख्या माणसाला तर पर्याय नाही. आपले काय बापदादा कुठे आमदार खासदार नव्हते. नाही, तोच मुद्दा की आता अशी एकूण स्थिती आहे म्हणजे महाराष्ट्रात काय आणि देशात काय की इलेक्शन्स ह्या इतक्या महाग होऊन गेल्या आहेत की जर तुम्ही प्रचंड पैसेवाले नसाल तर तुम्ही काय इलेक्शनला उभे राहू शकत नाही, इलेक्शन जिंकू शकत नाही. आणि ज्यांना कौटुंबिक वारसा आहे राजकारणाचा त्यांच्यासाठी ते सगळं म्हणजे पायघड्या घातल्या जातात, बाकीच्यांना फार अवघड आहे. तुम्हाला फार कमी काळामध्ये म्हणजे सरपंच पदापासून खासदारकीपर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे तो असं स्वप्नवत वाटावा इतका फास्ट होत गेला. पण मुळामध्ये आता तुम्ही ITI केलं, फिटर झालात, कायनेटिकमध्ये नोकरी केली, पण मग ते करताना आपण हे लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जावं, सरपंच व्हावं, काहीतरी करावं हे कधी वाटलं, कसं वाटलं आणि का वाटलं? मला लहानपणापासून आहे ना समाजसेवेची आवड होती. म्हणजे गावात गणपती मंडळापासून तर हे जरा नेतृत्व गुण जरा माझ्यात होता.
गणपती मंडळ करणं, गणपती बसवणे, फार गुलाल लावण्यापासून आम्ही वर्गणी गोळा केली. या समाजाची एक आवड होती सामाजिक काम करण्याची, नेहमी काहीतरी एक वेगळं पण केलं पाहिजे. असं ॲक्सिडेंटली होत गेलं राजकारणात. म्हणजे मी काय असं ग्रामपंचायतला, मी तर माझं मतदार यादीत नाव नव्हतं त्यावेळेस. आम्ही पोरं आम्ही काहीतरी 10वीलाच होतो, मी 9वी-10वीला होतो. आमच्या गावातली ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि माझे वडील शिक्षक होते आणि आमचे चुलते राजकारणात होते. आमच्या गावात एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून होते, नाथमाधव शिंदे. ते 12 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते, जनता दलाचे जिल्हा अध्यक्ष होते. आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या, सभापतींच्या हातात शिक्षकांच्या बदल्यांचं बऱ्यापैकी असायचं. आणि आमचे चुलते ते नेमके विरोधी पॅनलला होते त्या जिल्हा परिषद सदस्यांच्या. पण तो संशय धरून आमच्या घरी ते जिल्हा परिषद सदस्य शिंदे म्हणून ते आमच्या घरी आले. आमच्या आईवडिलांना सांगितलं की तुम्ही मतदान आम्हाला केलं नाही, मतदान कोणाला करणार असं बोलले ते मतदानाबद्दल. तर मी तिथं लहान असल्यामुळे मी घरात होतो. मग आमच्या आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला, नाही म्हणले आम्ही तुम्हालाच मतदान केलं. काय तुम्हालाच मतदान केलं म्हणले. मी लहान जरी होतो पण माझ्या डोक्यात खटका बसला. आयला म्हणलं आपल्या डोक्यावर हात ठेवून यांनी शपथ घ्यायला लावली. नाही शपथ घ्यायला लावली, आम्ही तुम्हालाच मतदान करतो. मतदान नव्हतं झालं, तुम्हालाच आम्ही मतदान करणार असं आमच्या आईवडिलांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली. तुम्हालाच मतदान करणार. ठीक आहे, आमच्या घरातले जरी असले आम्ही त्यांना नाही करणार, तुमच्याच पॅनलला करणार. तर ते माझ्या डोक्यात खटका बसला. आयला आपल्या आईवडिलांना शपथ घ्यायला लावली रोहिणी. मग मी काय केलं, आमच्या शाळेतले माझ्या बरोबरचे पोरं पाठवले आणि त्यांना सांगितलं की आपण आपल्या घरच्यांच्या आईबापाचे मतदान आहे ना, या पॅनलच्या विरोधात मतदान करायला लावायचं. ठीक आहे, बाप नाही ऐकत पण आई तर ऐकते ना. आणि हे करून आम्ही ते पॅनलच पाडला होता. पहिला पॅनल पाडला होता आम्ही त्या समोर प्रस्थापितांचा. मग आमच्या गावात प्रस्थापित घराणं होतं. हे म्हणजे या सगळ्या गोष्टी मला तर मी शिवसेनेत काम करीत होतो आणि आमच्याकडं संभाजीराव गायकवाड म्हणून आपलं विधानसभेला उभं राहिले. काहीतरी 95ला का काय उभे राहिले, 95चीच निवडणूक ना विधानसभेची. आणि मी शाळेत असल्यामुळे शाळा बुडून प्रचाराला फिरायचो आणि आणि मतदानाच्या दिवशी म्हणायला आपण प्रचार तर गावभर केला आहे आणि आपल्यामुळे आपल्या नेत्याला एखादं मतदान तर वाढायला पाहिजे का नाही. आणि विशेष करून शिक्षक लोक हे आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाला पहिल्यापासून साहेबांचं नेतृत्व मानित असायचे लोक. काँग्रेस विचारसरणीची होती आणि आम्ही शिवसेनेचा प्रचार करत होतो. मग मी काय केलं, सकाळ उठलं, आपलं रुटीन असते ना प्रत्येकाची, उठल्यावर आंघोळ करायचा, नाश्ता करायचा. मी सकाळी आमची आई स्वयंपाक करीत होती आणि मी आंघोळ केली नाही काय नाही, तिथंच बसून राहिलो. ती आपले स्टोअरचा भाकरी करीत होती, मी तिथंच स्टोअरला खेटून बसलो. ती म्हणले काय झालं? मी म्हणलं काय नाही, तू मतदानाला आहे ना, हे शिवसेनेला धनुष्यबाणाला मतदान केलं तरच मी आंघोळ करीन म्हणलं. नाही तुम्ही काय खाणारच नाही. मग तिने वाईट कोणी ना मला म्हणले चल. आणि तिने पहिलं धनुष्यबाणाला मतदान केलं. म्हणजे मी आयुष्यात पहिलं मतदान कोणाचं फोडलं असं ना, तर मी माझ्या आईचं मतदान फोडलं. तर त्याची आज सुरुवात एवढी पुढं झाली. अशा छोट्या गोष्टी म्हणजे हे सगळं पण लोकांचा कौल शेवट जनतेने लय भरभरून दिला. माझ्याबरोबरचे कार्यकर्ते बिचारे निस्वार्थी, माझ्याबरोबर राहणं म्हणजे ना कार्यकर्त्या खिशाला झळे. आज पण ना माझ्या नावापुढं फक्त आमदार लागलं, आता खासदार लागलं म्हणायचं ना, लागलं. पण आमच्या कार्यकर्त्यांना झळे. आमच्या आयुष्यात आम्हाला कधी कळालंच नाही 2 रुपये घरी न्यायचं. पण ते म्हणतात ना, कुछ पाने केले कुछ खोना पडतं आहे. आम्ही समाजासाठी सगळं केलं म्हणून लोकांनी मला डोक्यावर घेतलं. आज पण माझ्या गाडीचं कोण डिझेल टाकायचं मला माहीत नाही. खरं आहे, फॅक्ट आहे. माझी गाडी ज्याच्या नाव आहे ना तोच गाडीचे हप्ते भरतो. म्हणजे सगळी यंत्रणा अशीच चालली. आज माझ्या मोबाईल फुटला ना, आमचा एखादा कार्यकर्ता मला मोबाईल आणून देतो. ठीक आहे, मी माझ्या आयुष्यात काही नाही केलं पण कार्यकर्ते स्टेबल केले. पण ते कार्यकर्ते स्टेबल केल्यामुळं करतात. आता हे निवडणुकीला सुद्धा मी गावागावात फिरलो तर मला प्रत्येक गावागावात पैसे दिले लोकांनी. कालच मी आमच्या शेवगाव तालुक्यात गेलो आभार दौऱ्यावर. एक लहान पोरग 10:15ची वेळ होती. लहान पोरग माझ्याकडे आलं, एवढंच होतं. म्हणजे काय ना, पैसे पण दाखवले वाटतं. त्याने 500ची नोट मला दिली. म्हणलं तुम्हाला खाऊ घ्यायला पैसे घ्या म्हणलं. काय म्हणलं, खाऊ घ्यायला पैसे घ्या म्हणलं.
मला निवडणुकीत आहे ना लोकांनी ना गल्ला असतो ना पैसे साचवले लहान लहान पोरं, ते पैसे डबेचे डबे आणून दिले मला. विधानसभेला पण त्याचा अनुभव आत्ता पण, त्यामुळं होऊन गेलं. आणि हे जे आपण म्हणतो ना निवडणुकीला पैसा लागतो, राजकीय वारसा लागतो, परंपरा लागते, काही नाही लागत. तुमची इच्छाशक्ती चांगली पाहिजे, तुमचं कर्म चांगलं पाहिजे आणि तुमचा भावना चांगली पाहिजे. भावना चांगली पाहिजे म्हणजे काय, समाजासाठी काम करण्याची धमक पाहिजे. ते राजकारणामध्ये आपल्या स्वार्थाला का आपल्यासाठी काहीतरी मिळवायसाठी जर राजकारण करायचं असेल ना, तुम्हाला एकदाही सक्सेस होता ना तुम्ही, पण दुसऱ्या दिवशी लोक तुम्हाला घरचा रस्ता दाखवत्या. म्हणजे माझी सद्भावना चांगली होती, मी समाजासाठी वाहून घेतलं, मला कधी पैसे कमी नाही पडले, कधी कुठल्या निवडणुकीत कमी नाही पडले. ही निवडणुकीत कशी होऊन गेली मलाच कळालं नाही. म्हणजे मला फॉर्म भरायपासून अडचण, हेच नाही माझं काय असेल ते डिपॉझिट भरण्यापासूनच माझी अडचण असते, पण जुळत आपाप करतात लोक मदत बिचारे. म्हणजे पण या निवडणुकीमध्ये म्हणजे सगळ्यांनाच आता एकतर तुम्ही लोकसभा लढा असं पवार साहेबांच्याकडून आलं का, तुमच्या कोणी त्यांच्याकडे इच्छा तुमची सांगितली, काय झालं ते एक जाणून घ्यायचं. पण त्याच्यापेक्षा की निलेश लंके अजित पवारांना सोडून परत पवार साहेबांकडे जाणार, हे फार सगळ्या राष्ट्रवादीच्या काय सगळ्याच लोकांसाठी फार धक्कादायक होतं. तर व्यक्तिशः तुम्हाला तो जो तुमचा गुंता होता की इकडे अजित पवार आणि इकडे शरद पवार, तर तो कसा तुम्ही सोडवला? गुंत्याचा राजकारणात शब्दाला महत्त्व असतं, शब्दाला किंमत असते. तुम्ही राजकारणात आहे ना, तुम्ही काही करू नका, शब्द पाळा. शब्द पाळल्यानंतर लोक विश्वास ठेवतात. एक हे नंतरच्या 2.5-3 वर्षांनी राज्यात महायुती आली सत्तेत, बरोबर आहे ना. महायुती येण्याच्या आधी ज्यावेळेस महाविकास आघाडीत आम्ही होतो, त्यावेळेस मला ज्यावेळेस जिल्ह्यात वातावरण निर्मिती झाली का विखे कुटुंबाच्या विरोधात निलेश लंके टप देऊ शकतो, हे ज्यावेळेस परिस्थिती झाली आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीचे नेते मंडळी महाराष्ट्रात उमेदवारांच्या शोधात होते, तर त्यावेळेस त्यांनी रिपोर्टिंग, त्यांना असं रिपोर्टिंग झाली अनेक मीडियाच्या माध्यमातून, तुमच्यासारख्या काही प्रिंट मीडिया असो, डिजिटल मीडिया असो, काही समाजात चांगलं काम करणाऱ्या काही घटकांकडून, विचारवंतांकडून, त्या ज्यावेळेस आढावा झाला तर त्यावेळेस असं लक्षात आलं की नगर जिल्ह्यात निलेश लंके या कुटुंबाच्या विरोधात लोकसभेची निवडणूक चांगल्या पद्धतीने लढू शकतो आणि जिंकू शकतो. मग पक्षाचे नेते म्हणून त्यावेळेस राज्यामध्ये ती जागा राष्ट्रवादीकडनं, त्यावेळेस अजितदादा पवार साहेब आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणून यांनी मला बोलून मला म्हणले का निवडणुकीला तुला तयारीला सामोरं जावं लागेल, निवडणूक लढावं लागेल. मी म्हणलं माझी आमदारकीत चांगली, म्हणलं मला कुठं या फंदात पाडीता. मी थोडं त्यांना असं बायपास करायचा, बायपास करायचा, खरंच आत्म मनात नव्हतं. नाही खरंच करायचं होतं मला, ती निवडणुकीत लढवायची नव्हती. म्हणलं मला नका राव फंदात पाडू. तर दादांशी बोलायला, दादांना पण बोललो मी, पण मग जयंत पाटील एक दिवस परत ते मला असे 2-3 वेळा मला नाही ना तुलाच लढावं लागेल. मी म्हणलं तुम्हाला खरं सांगू साहेब, मला दिल्लीचं तर काहीच कळायचं नाही बा. म्हणलं काय, म्हणलं दिल्लीला मला जायचंच प्रॉब्लेम आहे. म्हणलं ते विमानं ते ना आपल्या काय हिसाबाच्या बाहेरची गंमत आहे. म्हणलं आपलं काय जुळणार नाही. म्हणलं ते दुसऱ्याचं शोध करा बा. म्हणलं तुम्ही, म्हणलं मला तिथं भाषेपासून प्रॉब्लेम आहे. ते मुद्दा पण पुढं आला म्हणायला. आपलं बरं आहे, महाराष्ट्रातच बरं आहे, आपले मुंबई बिंबई आपलं जरा घरातल्यासारखे. मग त्यांच्या लक्षात आलं हे काय आपलं ऐकत नाही म्हणणे अशा, मग थोडं आपलं मी त्यांना डायवर्ट करीत होतो. एक दिवस मला पवारसाहेबांनी बारामतीला बोलवलं आणि त्यावेळेस माझ्याबरोबर आमचे जिल्हा अध्यक्ष फाळके तात्या, त्यांना आणि मला दोघांना आम्हाला पवारसाहेबांनी बारामतीला बोलवलं. तर पवारसाहेबांनी मला सांगितलं, अरे तुला निवडणुकीला लढावं लागेल. मी म्हणलं साहेब नको, आपलं काम नाही ते लोकसभा, ते लोक लय मोठे आहेत, आपलं बरं आहे आमदारकी. साहेब मला म्हणले ही निवडणूक मला असं हात केला आणि अशी करायची. अच्छा, असाच हात होता साहेबांचा. म्हणजे एका बाजूला मोठी हस्ती, मोठी परंपरा आणि एका बाजूला फाटका माणूस. मी म्हणलं ठीक आहे साहेब, पण नको म्हणलं, मला नको म्हणलं. साहेब म्हणलं तुमच्या नशिबाने माझ्यासारख्याला आमदारकी मिळाली साहेब, हेच लय झालं. म्हणलं तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादाने आमदार झालो, हेच लय झालं. काय म्हणलं उद्या काय लय तुमच्या पुढं काय आम्हाला, उद्या तुम्ही म्हणलं तर आमदारकीचा पण राजीनामा देऊन टाकू. म्हणलं काय
मी काय लय मला पदाबिदाचं काय नाही. मग साहेब म्हणले माझ्यासाठी आमदारकीचा राजीनामा देतो ना, मग आता माझ्यासाठीच लोकसभा लढव म्हणले. काय म्हणले, लोकसभा लढव माझ्यासाठी. ते म्हणले आमचे ते फाळके तात्या पण मला विधानसभेपासून मला त्यांनी चांगली मदत केली मला फार पहिल्या दिवसापासून. ते दोघं होते आणि मग त्या दोघांच्या शब्दाबाहेर मला काय जाता येईना. मी म्हणला ती साहेब म्हणला कसं नाही म्हणायचं ना. शेवट त्यांनी मला थोडी भावनिक साथ घातली. मग म्हणलं हा ठीक आहे साहेब. आणि मग ते जरा थोडं वातावरण चालू झालं, सुरू झालं. मग आमचं जे आपलं फिरायचं होतं ते मग थोडं उद्देशाने फिरायला लागलो. पण थोडं कुणी विचारलं तर काय आपल्याला काय लोकसभा नाही लढवायची बा, आपलं काही काम आहे का, असं थोडं डायव्हर्ट करत जायचं. पत्रकार असू नाही तर तुमचे कुणी असू आपलं. पण साहेबांनी शब्द घेतला. पण नंतर ती अचानकच महायुती झाली. म्हणजे महायुती झाली त्यावेळेस मी आमच्या श्रीगोंदा तालुक्यात असं लोकांच्या सुखादुःखात फिरणं, मग मी माझ्या मतदारसंघात फिरणं कमी केलं, बाहेर जास्त केलं. तर म्हणलं आता लढायचंच म्हणलं होतं, तयारी तर करावं लागेल ना. उद्या जाऊन द्या काय होईन ते, उद्या लईच परत हट्टच केला तर मग कपडे काढले होते, लढावं लागेल ना म्हणलं. मग आपलं तयारी तर करावं लागेल ना. आणि असं फिरत असताना मी संध्याकाळी सुप्याला गेस्ट हाऊसला आलो. आम्ही मिटिंगा होत्या काही. मला दादांचा फोन आला, अरे तू कुठं आहे. मी म्हणलं मी मतदारसंघात. का हो दादा. ते म्हणले उद्या ये म्हणले. कुठं ये म्हणले मुंबईला. म्हणलं हा येतो. आम्हाला वाटलं त्यावेळेस आधी मेळावा झाला होता पक्षाचा. म्हणलं प्रदेशाध्यक्षाचा विषय असू शकतो काहीतरी. मला परत तास दीड तासांनी तुम्हाला प्रदेशाध्यक्ष होऊ आपण असं वाटत होतं. नाही प्रदेशाध्यक्षाचा विषय असू शकतो म्हणलं, एखाद्या बदलाचा विषय असो. आपल्याला काय वाटत नाही, मला काहीच वाटत नाही. मला हे मिळाले, हेच लय बोनस मिळाले. म्हणजे त्यांनी बोलावलं. परत मला एक अर्धा एक तासांनी फोन आला. मी लायला मग मला दुसऱ्या दिवशी लय लग्न होते, 50-60 लग्न होते. ते सगळे सोडून मी आलो. सकाळ माझ्या डोक्यात होतं. रात्रीच आम्ही निघलो. सकाळ जायचं, दादांना नमस्कार घालायचं, निघून यायचं. म्हणलं काय असं ते आपलं. परत संध्याकाळच्या कार्यक्रमाला जॉईन म्हणलं. तिथं गेल्यानंतर आत एंट्री केल्या मला भुजबळ साहेब दिसले, वळसे पाटील साहेब दिसले, मुश्रीफ साहेब दिसले, हे सगळे, आणि प्रफुल्ल पटेल पण दिसले. हे सगळे दिसल्यामुळे आम्हाला वाटलं हे पक्षाचा काहीतरी निर्णय दिसतोय बा. मग आम्ही एक दोन जणांना विचारलं, म्हणणार काय भानगडी. त्यांना काही कळा ना म्हणले काय भानगडी. मला जाऊ द्या काहीतरी आपल्या पक्षाचा निर्णय असू द्या. पक्षाने काही निर्णय घेतला आपल्या पक्षाबरोबर राहायचं. आणि मग आम्ही मागं जाऊन नाश्ता पण केला. ज्यावेळेस आम्ही गाड्या बोलवल्या, मग आम्हाला नंतर गाड्या बोलवल्या ना आम्हाला नाही, नंतर मला दादांनी बोलून घेतलं. म्हणलं असं आपल्याला निर्णय घ्यायचा. म्हणलं काय आता शेवट नेता असतो ना. म्हणलं ठीक आहे तुम्ही निर्णय घेतला तर आम्हाला काय शेवट आहे का नाही, तुमच्या पुढं थोडं जाता येते. आम्ही गाडीत बसलो, यायला लागलो. वळसे पाटील माझ्या शेजारी. मी म्हणलं साहेब काय भानगड चालली नेमकं. ते म्हणले काय नाही चल म्हणले. काय म्हणले चल म्हणले. आम्ही गेलो होतो, मी माझ्याबरोबर काय आमदार होते. आम्ही आत बसल्यानंतर दादा तिथं स्टेजवर आले. नंतर तिथं शिंदे साहेब आले, देवेंद्र फडणवीस साहेब आले. आमच्या डोळ्याला तर अंधाराच्या आल्या. म्हणजे मी तर असं कडलं बसलेलो होतो. मला तर एका तुमच्याच मीडियावाल्यांनी विचारण्यानी मला विचारलं हे काय चाललं आहे. आता मलाच कळालं ना काय चाललं आहे. मी म्हणलं अरे मला काय कळाना बा म्हणलं. मग माझ्या लक्षात आलं आपल्याच्याने काहीतरी चुकीचं बोलू राहिलं. मग मी ते पोलीस लोक होते, मी म्हणलं अरे यांना बाजूला काढा म्हणलं. म्हणजे आम्ही तिथून निघले आहे ना, म्हणजे आम्हाला आमचीच गाडी सापडा. पण तरी नंतर या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर पण आम्ही काय विचार केला, म्हणजे शेवट एखाद्या माणसाने आपल्यासाठी काहीतरी केलं ना तर त्याच्यासाठी करायचं असतं. मला विधानसभेच्या निवडणुकीला मला बोलून उमेदवारी दादांनी दिली. नंतर दादा उपमुख्यमंत्री झाले, मदत केली, ताकद दिली. पण साहेबांनी मला प्रेम पण दिलं सगळ्या गोष्टी. म्हणजे या दोन्हींच्या तुलनेत दादांनी कामांच्या माध्यमातून ताकद दिली, सगळं दिलं. तुम्ही पाहिलं असं दादांच्या कुठल्या पण मुलाखतीत मी असो अजून काय आमदारांचे नावं कायम असायचे. म्हणजे आम्ही दादांचे लाडके आमदार होतो. पण त्याचबरोबर ना साहेबांनी इतकं प्रेम दिलं ना, म्हणजे खरं म्हणजे माझ्या आईवडिलांनंतर मला जे प्रेम दिलं असं ना साहेबांनी प्रेम दिलं. म्हणजे ज्या गोष्टी मी कधी 410 फ्लाईटमध्ये ते विमान असतं ना त्याच्यात कधी बसलो नाही, त्याच्यात साहेबांनी मला बसवलं. हेलिकॉप्टरमध्ये पहिल्यांदा मला साहेबांनी बसवलं. संसदेतनं मला साहेब पहिल्यांदा घेऊन गेले.
असे अनेक वेळा साहेबांबरोबर प्रवासात सुद्धा असताना साहेबांनी मला एकदम राजकारणाचा त्यांचा जीवन प्रवास सांगायचे हे ते. मी जर कधी साहेबांच्या बंगल्यावर गेलो तर साहेबांनी मला जीव घातल्याशिवाय पाठवलं नाही. एवढं प्रेम म्हणजे आईवडिलांनंतर साहेबांनी प्रेम दिलं. पण एका बाजूला प्रेम आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काम करताना ताकद दिली, या सगळ्या गोष्टी दिल्या. पहिला डायलॉग आपला दादांशी झाला होता आणि दादांनी ज्यावेळेस सकाळचं शपथ घेतली होती, मग आम्ही विचार काय केला, दादांनी सकाळची शपथ घेतली होती आणि ती शपथ फसली होती. आणि आता दुपारची शपथ जर फसली तर माझ्या दृष्टीने, मी प्रामाणिक माणूस आहे बोलणारा, माझ्या दृष्टीने राज्याच्या राजकारणात दादांसारखं नेतृत्व हे राहिले पाहिजे. आम्ही विचार केला, आम्हाला काय वेदना होत्यात, आम्हाला काय परिणामाला सामोरं जायचा विचार केला. पण म्हणलं आपल्यासारख्याचे आमदार की आपण असलो काय नसलो काय राज्याला त्याचा फरक नाही पडणार. पण आज अजितदादांसारखा नेता जर राज्याच्या राजकारणातून बाजूला पडला तर त्याचा परिणाम राज्याला भोगावा लागणार आहे. मग आम्ही सगळ्या गोष्टीचा विचार केला. म्हणजे म्हणलं आपल्या आमदारकीचं जाऊ द्या भाऊ, नसली तरी उद्या काय होईन ते होईन, पण दादांच्या मागं उभं राहिलं पाहिजे, दादांसारखा नेता टिकला पाहिजे. मग आम्ही दादांबरोबर त्या भूमिकेत नंतर आम्ही त्या मिटिंगला त्या भूमिकेत गेलो. पण वेदना एका बाजूला इतक्या भयानक वेदना होत्या त्या, म्हणजे मी अक्षरशः माझ्या हस्ताक्षरात त्याच वेळेस नंतर दिला राजीनामा. पण त्यावेळेस मी राजीनामासुद्धा लिहून ठेवला होता का मला म्हणलं नको, एका दादांना दुःख व्हायचं नाही, साहेबांना दुःख व्हायचं नाही, आपलं देऊन टाकू राजीनामा. काय आपण आपल्या रक्तात नाही ना राव एखाद्याला दुःख देणं. म्हणलं आज ठीक आहे, आज दादांबरोबर आहे आपण, पण एवढं 83-84 वयाच्या साहेबांना ह्या वयात आपल्याकडून दुःख, आपल्याबाबत काय भावना असेल पवार साहेबांची, आणि आज साहेबांना आपल्याबाबत हे दुःख आहे ना कुठंतरी, आणि ते माझ्या कायम हृदयाला स्पर्श. राजीनामा स्वतः तयार केला होता. नंतर मला काही जणांनी सांगितलं आता काही निर्णय न घेऊ, आता शांत राहा. म्हणजे अक्षरशः माझ्या आपल्या घरातच माझ्या ऑफिस आणि घर आमचं एकच आहे थोडक्यात. मी जिथं झोपायला असतो तिथं पवार साहेबांचा फोटो आहे. मी संध्याकाळचं एकटा घरी गेलो ना, पवार साहेबांचा फोटो बघितले माझ्या डोळ्यातून पाणी यायचं. आयला साहेबांना आपण दुःख दिलं. पण साहेबांचा शब्द होता की तुला लोकसभा लढावं लागेल, आणि मी शब्द दिलेला होता. मग आता त्या शब्दातून मी जर उतराई केली तरच माझ्या मनातल्या वेदना कमी होणार आहे ना. नाही तर मी शेवटच्या माझ्या श्वासापर्यंत विसरलो नसते हे दुःख. म्हणजे एवढ्या वेदना मला भयानक झाल्या. मग लोकसभेच्या निवडणुकीचं सुरू झालं आणि मला आमच्या ज्यावेळेस जिल्ह्यातली मिटिंग झाली, नगर जिल्ह्यातली, त्यावेळेस हे लोकांना माहीत नाही ना माझा साहेबांनी शब्द घेतला आहे, मी साहेबांना शब्द दिला आहे. हे फक्त आमचे जिल्हा अध्यक्ष फाळके येतात त्यांना मलाच माहीत होतं. ज्यावेळेस राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीच्या बैठका सुरू झाल्या त्यावेळेस नगर जिल्ह्याची बैठक आल्यानंतर ते आमच्या अंकुश अण्णा काकडेंना साहेब म्हणले, फक्त म्हणले, आणि फाळके तात्यांना एकदा मला त्याच्याशी बोलणं करून द्या, त्याच्याशी एकदा बोलणं करू द्या, मग आपण पुढं जाऊ उमेदवाराच्या शोधात. मला नवरात्र उत्सव होता. नवरात्रात मला अंकुश अण्णा काकडेंचा फोन आला का तुला साहेबांचा निरोप आहे, साहेबांनी मला तुला भेटायचं आहे, साहेबांचं तुझं बोलणं करून द्यायचं आहे. मी अण्णांना म्हणलं, अण्णा नवरात्रात 9 दिवस आमचा कार्यक्रम असतो. आमच्या मोठा देवी देवदर्शनाचं महिलांच्या ट्रिपचं नियोजन करीत असतो. आमच्या लाखभर महिलांचं देवदर्शन असतं. आणि मी नवरात्रात मी कोणालाच भेटत नाही आणि मी राजकारणावर चर्चा पण करीत नाही. नवरात्र झाल्यावर आपण भेटू. आणि तुम्ही कशाला तर तुम्ही मोठे नेते आहेत. म्हणलं मी येतो ना पुण्याला. मग मी नवरात्र झालं, दसरा झाला आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला गेलो. अंकुश अण्णा मला म्हणले साहेबांशी बोल म्हणले. काय म्हणले, साहेबांना तुला काय भूमिका सांगायची सांग. मी म्हणलं साहेबांशी फोनवर बोलण्या इतका मी मोठा नाही, मी साहेबांशी फोनवर नाही बोलू शकत, मी साहेबांना भेटेन म्हणलं. मग त्यांना अण्णाने फोन लावला, साहेबांची वेळ घेतली. साहेब म्हणले या उद्या. मग विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी साहेबांनी दिवससुद्धा राखीव ठेवला. म्हणजे त्या दिवशी त्यांच्या जे तयार होतं प्रोग्राम, त्या प्रोग्रामसुद्धा राखीव ठेवला. आणि गेटवर सुद्धा सांगितलं का मी आलेलो कोणाला सांगायचं नाही. मग मी भेटलो. साहेब मला म्हणले काय. मी म्हणलं काय. मग मी पण जरा भावनिक झालो. गेल्यानंतर भेटलो. साहेब मला म्हणले काय. मी म्हणलं साहेब तुम्हाला मी शब्द दिलेला आहे, शब्दात बदल नाही करणार म्हणलं.
आणि मी तुम्हाला शब्द दिला जर पाळला तरच माझ्या मनातल्या वेदना कमी होणार आहे. मग साहेबांना विश्वास पटला आणि मग नंतर या निर्णयावर कधी जायचं तर मग त्या गोष्टी काय मग मी पण काय म्हणलं जरा अधिवेशन होऊ द्या, आमचं नागपूरचं होऊ द्या, या गोष्टीनंतर मग पत्रकार परिषद घेऊन आपण निर्णय जाहीर केला. पण मग याच्यामध्ये हा निर्णय अजितदादांना कसा सांगितला? अजितदादांना मी सांगण्याचा प्रयत्न केला. दादांना आता हे जिल्ह्यात माझं आणि विखे परिवाराचं पटत नाही हे अख्ख्या राज्याला माहीत होतं. हे दादांना पण माहीत होतं. दादांना पण मी ज्यावेळेस शेवटच्या निर्णयावर आलो त्यावेळेस मी दादांना सांगण्याचा प्रयत्न केला. दादांना म्हणलं दादा मी लोकसभेची निवडणूक लढवितो म्हणलं. दादा म्हणले तू लढवणार का तुझ्या बायकोला? म्हणलं बायकोला उभा करू बा म्हणलं बघू. ते म्हणले ठीक आहे. मला म्हणले एक काम कर मी सर्वे करतो. काय म्हणले? सर्वे करतो. सुनील शेळके पण माझ्याबरोबर होते आणि जर सर्वेत तुझं नाव बसलं तर मग मीच जागा मागवतो म्हणले. काय म्हणले? मीच जागा मागवतो. म्हणलं ठीक आहे करा सर्वे. मग 2-4 दिवस त्यांनी माझ्यासमोर सर्वेच्या एजन्सीवाल्याला फोन पण केला. सर्वे केला पण त्यांच्या कोणचा सर्वेवर होता मला माहीत नाही. त्याच्यात मी निगेटिव्हच आलो. नंतर मी परत गेलो. मला निर्णय द्यायचा होता. म्हणजे शब्द दिलेला होता आणि मी सांगू शकत नव्हतो दादांना. दादांबद्दल तेवढाच आदर होता ना. दादांना जर मी सांगू शकत नव्हतो. दादांनी मग मला नंतर मी म्हणलं दादा काय त्याला ते सर्वे तू निगेटिव्ह आहे ते जुळत नसतं तुला जुळणार नाही म्हणले. आणि तसं तालुक्यात पण येऊन भाषणात सांगितलं पण ना त्यांनी जुळणार नाही म्हणून. त्यांचं बरोबर आहे ना. सर्वेची कधी कधी त्यावेळेची परिस्थिती वेगळी असेल नंतरची परिस्थिती बदलली असेल सर्वेची. त्यामुळे सर्वेत ते म्हणले काय बसणार नाही. आणि दादांची काय जरा मानसिकता शेवट दादांचा माझ्यासारखा कार्यकर्ता दादांपासून बाजूला जाणं म्हणलं त्यांना पण हे थोडा त्यांना पण त्रास झाला ना. माझ्यामुळं त्रासच झाला असेल ना. आता त्या बाबतीत मी त्यांची माफी मागणार ना त्रास झाला असेल. पण शेवट मी इकडं शब्द दिलेला होता आणि माझं आणि त्यांचं ते एवढं फाटलेलं होतं समोरच्यांचं. मी थांबलो असतो तर मला संपून टाकलं असतं ना. दादा ऐकण्याच्या मानसिक दादाने कसं सांगितलं की मी थांबत नाही आता चाललो नाही. मग मी त्यांना सांगितलं म्हणलं आता बघतो म्हणलं दादा सांगतो तुम्हाला निर्णय. मग सांगतो म्हणल्यावर राजकारणाची भाषा असते ना सांगतो पाहतो आणि मग आम्ही निघून गेलो. आणि मग केलं सुरुवातच झालेली होती आपली तशी. मग आता साहेबांकडं मग आम्ही जेव्हा या बातम्या सुरू झाल्या ते आधी तुम्ही तुमचे डीपी वरचं ते बदललं वगैरे अशा सगळ्या त्या बातम्या नाही. डीपी काय बदललं नाही. तुझा कार्यक्रम सगळ्यात महत्वाचा. माझे डीपी नाही बदलली आणि माझ्या वापीचा असं आम्ही काय कुठं काय अधिकृत प्रवेश केला का कुठं काय केलं का. मी दादांबरोबर होतो. माझ्या सगळ्या पोस्टवरला फोटो पाहतो मी. माझ्याकडे सिनियरिटी होती. पवारसाहेबांचा फोटो, ताईंचा आणि दादांचा हे 3 फोटो माझे फिक्स होते ना. अच्छा. म्हणजे त्यांच्या बरोबर होतो तरी दादांना पण माहिती होतं. दादा मला म्हणले अरे तुझं जेवढं साहेबांवर प्रेम आहे. काय म्हणले? तुझं जेवढं साहेबांवर प्रेम आहे तेवढं पण प्रेम माझं पण आहे साहेबांवर. हे मला पण सांगितलं. माझ्या डीपी बीपी बदलला नाही. माझा डीपी नाही बदलला आणि फोटो नाही बदलला. ज्या सुरू झाल्या की तुम्ही आता जाणार तिकडं तर त्यावेळेला दादांची काय रिॲक्शन होती? दादांचे फोन आले ना मला पण दादांनी सांगितलं तू ये मुंबईला एकदा आपण चर्चा करू परत. मला नाही ना आता मुंबईला येऊन जुळलं नसतं ना. मुंबईला नाही आलो मी. शेवट आपल्याला मुंबईला आलोच नाही मला. शेवट आता त्यांना मी माझं हे सगळ्या गोष्टी सांगून त्यांच्या लक्षात नव्हत्या आल्या. शेवट ते त्यांच्या जागे योग्य होते ना. त्यांना महायुतीचा धर्म टिकवायचा होता ना. महायुतीचं ते एक घटक पक्षातील प्रमुख नेते होते ना. आता ते कसं सांगू शकतात त्यांच्या तोंडाने नाही तू जा मग तुला जायचं तर योग्य नव्हतं ना. त्याच्यामुळं मग तिथं त्यांच्याकडे परत रिटर्न आपण त्यांच्याकडे जाऊन काय तेच सांगितलं असं. त्याच्यामुळं मग मी गेलोच नाही नंतर. पण आता निवडून आल्यानंतर परत दादांशी काय बोलणं चर्चा भेट आशीर्वाद काय झालं का? नाही आशीर्वाद तर सगळ्यात ज्येष्ठांची घ्यावं लागत ना. आता येताना मोठ्या साहेबांचे आशीर्वाद घेतले. कारण माझ्या विजयाचा आनंद मोठ्या पवार साहेबांना सगळ्यात जास्त झाला.
आणि आज मी जरी खासदार म्हणून इथं असलो, साहेबांमुळेच खासदार म्हणून आज तुमच्यासमोर बसले. कारण साहेबांची काय क्रेज आहे आम्हाला आता मतदारसंघात फिरायला लागल्यावर कळाली. म्हणजे साहेबांबाबत लोक एक भावनिक आहेत. म्हणजे मी तर माझं आजचं राजकीय माझं जे श्रेय लोकसभेचं श्रेय तर साहेबांना देतो. मतदारांना तर असतंच, मतदार इतर घटक पक्ष महाविकास आघाडीतले, पण खऱ्या अर्थाने साहेबांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासात सार्थकी ठरला. खरं तर आपण म्हणजे खूप वेळ गप्पा मारतोय, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे तुमच्या इंग्रजीचा. प्रचाराचा अर्धा भाग ते इंग्रजी यांना बोलता येत नाही, आणि म्हणजे खरं धंगेकर आणि तुम्ही तुमच्या दोघांचे त्यांच्या शिक्षणाचा विषय निघाला तुमच्या इंग्रजीचा. तर आता म्हणजे आता जायचंच आहे लगेचच येत्या कालावधीत आपल्याला दिल्लीला, तर म्हणजे इंग्रजीचा अभ्यास सुरू केला की काय? कसं असतं, कुठलाच माणूस आहे ना का आईच्या पोटात शिकून येतो का, त्या अनुभवाने शिकला जातो ना. आता इतके दिवस मला तर काही संबंध आला नाही ना इंग्रजी बोलायचा, आणि कधी वाचायचा काही संबंध नाही आला. पण आता तिथं जर गरज पडली तर मला अभ्यास करावा लागेल ना, शिकावं लागेल ना. शेवट आता मला लोकांना रिझल्ट द्यायचा ना. मी जर माझं अज्ञान पण काय मग झाकून ठेवलं, नाही राव मला येतच नाही आणि जमणारच नाही. अहो या जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही, कुठलीच गोष्ट अशक्य नाही. ही कॉन्फिडन्स माझ्या गाव आता म्हणून खासदार झालो मी. साहेब आपलं मॅडम इंग्रजीला छोटा विषय, त्याला काय लागत आहे. एखाद्या पहिलं भाषण सुद्धा इंग्रजीत करू शकतो का साहेब? नाही, पण हा आरोप म्हणजे प्रचाराचा मुद्दा झाला तेव्हा धक्का बसला होता की इतकं काम केलं तुमचं कोविड काळातलं काम? धक्का बिक्का तुम्ही ना माझ्या निवडणुकीत आहे ना, मी फॉर्म भरताना तेवढाच रिलॅक्स होतो, निवडणुकीच्या दिवशी तेवढाच रिलॅक्स होतो, आणि निकालाच्या दिवशी तेवढाच रिलॅक्स होतो. मी निवडणूक हा खेळ समजतो आणि आनंदाने खेळतो. मी कधी लय डिप्रेशनमध्ये जात नाही आणि मी लय ट्रेसमध्ये जात नाही. ते माझी एक सवय, आपण म्हणतो ना हत्ती चालत आहे, असं आहे आपला हत्तीची चाल चालायचं, कधी डायवर्ट नाही व्हायचं. तुम्ही राजकारणात डायवर्ट झाले ना तर तुम्हाला यश मिळत नाही. आणि लय आता हे फास्ट युग आहे ना, मीडिया डिजिटल युग आहे ना, याच्या लय भानगडीत नाही पडायचं. म्हणजे काय होतं, माणूस मग ट्रेसमध्ये होतो. आपण काय म्हणतो, हे मोबाईलवर आपण काही असतं ना पोस्ट कमेंट बिमेंट, अहो साधू संतांना लोक शा देतात, तर आपण तर चालते बोलते माणसं आहे, ह्या गोष्टीला डायवर्ट व्हायचं नाही. आणि मला तर एक सवय, मला माझ्याबद्दल एखाद्या लय वाईट बोललं ना, कोणी मला सांगितलं तुझ्याबद्दल लय वाईट बोललं, मी तिथून बाजूला संपलं विषय सोडून देतो. आपल्याला माणसाला आयुष्य किती थोडं आयुष्य आहे, धरून बसायचं नाही, काही पुढं चलत राहायचं. पुढं जग लय मोठं आहे. म्हणजे तुम्ही पहा कधी पण, माझं कायम एक तत्व असतं, राजमार्ग म्हणजे काय, हत्तीची चाल चालायचं. ज्यावेळेस हत्ती चालतो ना असा सरळ, हत्तीला एक 500 मीटरचं अंतर पार करायचं, आणि त्याला इकून 4 कुत्रे भुकतात, तिकून 4 कुत्रे भुकतात. म्हणजे माझ्या साध्या भाषेत सांगतो, आता तुम्ही हाय प्रोफेशनल लोक आहे, तुम्हाला पण समजून म्हणायला, जर ते कुत्रे तिकून भुकले, हत्ती चालत असताना त्यांनी तिकडं त्या एखाद्या कुत्र्याच्या मागं 4 पावलं पळाला, ते कुत्रे किती मीटर पळून जातात, 100-200 मीटर तर पळूनच जातात ना. पण त्याला 500 मीटरचं अंतर कापायला जेवढा वेळ लागतो ना, त्याला जास्त अंतर लागणार आहे ना. त्यामुळं डायव्हर्ट नाही व्हायचं, डिप्रेशनमध्ये नाही जायचं, आपलं चालत राहायचं, काम करीत. तुम्हाला कामाला मग तुम्ही ना दुसऱ्याची रेस पुसायच्या भानगडीत नाही पडायचं. राजकारणात लोकांना हेच कळत नाही, बऱ्याच लोकांना. म्हणजे राजकारणातले लोक माझ्यापेक्षा हुशारच समजे तुम्ही, पण ते काय करतात, याच्या नादी लागते, त्याला कुठं तरी त्रास दे, याला कुठं त्रास देण्यापेक्षा तुम्ही तो वेळ आहे ना तिकडे इतर लोक खर्च करण्यापेक्षा ना 4 लोकांना काम करा, 4 लोकांना जोडा ना, तुमचा संग्रह जोडला जाईल. आज माझ्यासारखा माणूस, मी मगाशी सांगितलं, माझ्या आयुष्यातलं आज एखाद्या कारखानदाराचं पोरगं एखाद्या निवडणुकीला उभं राहिलं, तर त्याच्या बापदादाचे 10-20 हजार लोकांचा मानणारा संच असतो. म्हणजे त्याला जर मोजायची सुरुवात झाली तर 20,000पासून 20,001, 20,002. एखाद्या गावाचं सरपंचाचं पोरगं सरपंच व्हायचं म्हणलं, त्या सरपंचाचे 400-500 लोकात चांगले संबंध असतात, त्या बापाला मानणारे असतात, त्याच्या पोराला 501पासून सुरुवात कर. माझ्या राजकारणाच्या आयुष्यात मी सांगितलं ना, पहिलं मत जे फोडलं असेल ते माझ्या आईचं फोडलं. म्हणजे आज 1 मतापासून सुरुवात केली तर आज मी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं झालं. त्यामुळं या गोष्टीकडं डायवर्ट नाही व्हायचं, आपलं काम करीत राहायचं. मग अशी बोलताना तुम्ही ते ITI झालं आणि मग नंतर नोकरीसाठीचं सांगितलं, गावातल्या पुढाऱ्याची सही घेऊन यायला सांगितलं होतं.
काय होतं ते नोकरी काय? माझं आयट्या फिटर झाला ट्रेड. तर घरच्यांना वाटलं आता 2 वर्ष आयट्या केला म्हणलं नोकरी लागला पाहिजे ना. घरचे मला आरडायला लागले, अरे जा कुठंतरी कामधंद्याला. आमच्याकडे तेवढंच आमच्या सुपा आणि आमच्या गावात हद्दीत उमा कंपनी झाली, राजकांक्रिया म्हणून त्याचे मालक होते. मी इंटरव्ह्यूला एकदा गेलो, मला फेल केलं. दुसऱ्यांदा गेलो, त्यांना सांगतो म्हणली. तिसऱ्यांदा परत गेलो मी, मला एक जणांनी सल्ला दिला, भाऊ तू किती वेळा आला तर ते काय होत नसतं, तू काय कर स्थानिक आमदारांची चिठ्ठी घेऊन ये. त्यावेळेस आमच्याकडे वसंतराव झावरे आमदार होते. स्थानिक आमदारांची चिठ्ठी घेऊन ये, मग त्या एखाद्या राजकीय माणसाची चिठ्ठी घेऊन ये, नगरमधल्या एखाद्या नेत्याची. तर मी गावात आलो, मी गावातल्या बऱ्याच पुढाऱ्यांना भेटलो. मी म्हणलं मला आमदारांची चिठ्ठी घेऊन द्या म्हणलं, मला कामाला जायचं होतं, कामावर काही घेत नाही त्यांच्या चिठ्ठीशिवाय. आता पुढारी ते पुढारीच असतात ना, त्यांनी मला निग्लेक्ट केलं, मला काही कुणी चिठ्ठी घेऊनच नाही दिली. मग मी वैतागून एक दिवस घरच्यांच्या याने वैतागून एक दिवस डायरेक्ट कागदपत्र उचलले, ती फाईल उचलली, नगरला डायरेक्ट 6च्या गाडीने गेलो. कायनेटिक कंपनीत इंटरव्ह्यू दिली. आपलं इंटरव्ह्यू दिली म्हणजे ते काय परमनंट थोडी करणार होते, टेम्पररी आम्हाला लगेच जॉईन करून दिलं. मग मी कंपनीचं पण काम केलं बरेच दिवस उमा कंपनीत. आमच्या गावात नंतर सोसायटीची निवडणूक लागली. म्हणजे मी तर ते कंपनीत सुद्धा जाताना आहे ना, 4 दिवस जर दांडी मारली ना, तिथे एक जामगावकर म्हणून साहेब होता, 4 दिवस दांडी मारली ना, मला माहिती होती माणिकचंद खातं. मी आपलं जेवायची सुट्टी झाली की जेवलं का त्या गेटवर आहे ना पान टपरी होती, 4 माणिकचंद घ्यायचो. साहेब एकटा दिसला का मी जायचो टेबलवर ठेवायचं. साहेब मला काय रे, म्हटलं काय नाही साहेब 4 दिवस नव्हतं, लगेच हाजिरा लावायच्या. असे तर आम्ही काम केलं. नंतर गावातली सोसायटीची निवडणूक लागली, मग ते कंपनीत गेलोच नाही. मग गावात किराणा दुकान होतं, किराणा दुकान आमचं भाऊ चालवायचं. मग मी पण किराणा दुकानावर थांबायला लागलो. किराणा दुकानावर मी थांबायला लागलो आहे ना, लय उधारी वाढली. म्हणजे कुणी आलं म्हणलं ना किराणा लागतो घेऊन जा, उधारी देत नसायची लोक. घरचे म्हणले आले दुकानचं पर लय उधारी वाढून गेली. मग काय म्हणलं आता काय जुळाना बा आपल्याच्याने. मग मी नंतर 2007ला नाही, नंतर मी आपलं हॉटेल टाकलं गावात छोटं. चहाचं हॉटेल टाकलं, चहा मिसळचं दुकान होतं आमचं, भाऊ बघायचं दुकान. चहा मिसळची तर अशी चहा म्हणजे त्याच्यात चहा बनवता येत असेल, मिसळीचा चहा ते 1 नंबर बनवतो मी. आणि मिसळ ते मिसळ वगैरे सगळं ना, चहा मिसळ हे बनवायचं. मग छोटं हॉटेल टाकलं. मग छोटं हॉटेल टाकल्यानंतर काय कुणी आलं चहा प्यायला का पैसे द्यायला लागला, मी म्हणा जाऊ दे नको पैसे राहून दे. नाश्ता केला कुणी पैसे द्यायला लागला का, म्हणजे ओळखीचे आपले, बाकीचे बाहेरचे लोक तर पैसे द्यायचे ना, बाहेरच्याला आपण थोडं म्हणणार नको पैसे दे. पण मित्र परिवारात जास्त बसायला लागला ना, संध्याकाळी गल्ला मोजायला गेला का दुधाचे पैसे वसूल नसवत आयला. म्हणलं आता अवघड झालं. मग मी गावात एक आहे ना सह्याद्री ॲग्रोशी टाईप करून एक गावात छोटं डेअरी टाकली. डेअरी बल्क कूलर टाकला, आणि ते बल्क कूलर टाकल्यानंतर 1000-1200 लिटर दूध असायचं, 1 रुपया कमिशन मिळायचा. मग आमचं खर्चायचं बऱ्यापैकी यंत्रणा चालू झाली. मग नंतर मी पंचायत समितीची वगैरे निवडणूक लढवली. पण म्हणजे जेव्हा शाळेत होता किंवा हे ITI वगैरे केलं त्यावेळेला स्वप्न काय होतं, आयुष्यात काय करायचं होतं, काय वाटत होतं आपण काय होणार मोठेपणी? आयुष्यात स्वप्न नाही बघितले बरं का, पण मला राजकारणाची आवड होती जरा. म्हणजे तुम्ही बघितलं ना, मी शाळा बुडून जर 10वीचा पोरग अभ्यास करायचं सोडून, बोर्डाचे पेपर आलेले जवळ ते सोडून जर प्रचारात हिंडत होतो बिगर चप्पलचा म्हणल्यावर आमच्याकडे काय ध्येय असायचे तरी. पण मला एक समाजसेवेची आवड होती. आणि ITI का केला माहिती आहे का, आपल्याला राजकारणाची आवड आहे म्हणलं. उद्या लयच अवघड परिस्थिती झाली तर कुठं कागदपत्र घेऊन एखाद्या कंपनीच्या गेटवर गेलं तर म्हणलं कामाला घेते, आणि कामाला गेल्यानंतर कमीत कमी आपल्याला रोजीरोटी चालेल म्हणून ते ITI केली मी. पण राजकारणात जेव्हा राजकारणात जायचं हे ठरलं होतं तर कुठंपर्यंत आपली नाही राजकारणात जायचं ठरलं म्हणजे ना, माझी सुरुवात आहे ना गणपती मंडळांपासून झाली. मला पहिल्यापासून संघटन गुण आहे माझ्याकडले. म्हणजे मी तुमच्या इथं जरी फिरलो ना आता तुमच्या कर्मचाऱ्यात तर 50% माझे फॅन होऊन जाते. हा म्हणजे आपली सवय, आपण माणसं कॅच होतात मला मी त्यामुळं ते संघटन गुण असल्यामुळे ते संघटन गुणातून मग बरोबर नंतर ग्रामपंचायतच्या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो आणि मी फॉर्म भरला. माझं वय कमी पडलं, पण मी वय कमी पडलं तरी आम्ही पॅनलचं नेतृत्व केलं.
नंतर अशी सुरुवात झाली. 2005ला मी पहिलं ग्रामपंचायतचे पॅनल लढवलं आणि त्यावेळेस एक मताने बहुमत गेलं माझं. पण माझ्या पार्टीचा सरपंच झाला, आरक्षित सरपंच पद होतं. मला उपसरपंच नाही होता आला, उपसरपंच मला होता नाही आलं. पण नंतर मी सदस्य म्हणून राहिलो, पण मी काम केलं लोकांचं. पण त्याचा नंतर काय झालं, मी 2007ला पंचायत समितीची शिवसेनेत कोण निवडणूक लढवली, तिथं मी पराभूत झालो. माझ्या राजकारणात ती तेवढी निवडणूक मी पराभूत झालो. पराभूत झाल्यानंतर मी निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवसापासून जे परत कामाला सुरुवात केली. पण त्याचा परिणाम असा झाला ना, गावातल्या लोकांना वाटतं अरे काहीतरी नेतृत्व करू शकतो. मग माझं 2010ला ग्रामपंचायतच्या निवडणुकीला 11 पैकी माझ्या 9 जागा निवडून आल्या. आणि मी 2010ला 11 पैकी 9 जागा निवडून आल्या. त्यावेळेस मी तालुका प्रमुख झालो. शिवसेनेचा तालुका प्रमुख पण होतो त्यावेळेस, आधी तालुका प्रमुख होतो. पण मी म्हणलं तालुका प्रमुख आहे, कुठं सरपंच जायचं. आमच्या गावातल्या काही ज्येष्ठ लोकांनी मला म्हणलं नाही तुला सरपंच व्हावं लागेल. मला 1 वर्षभर मी सरपंच पण झालो. पण त्या कालखंडात इतकं काम केलं ना, मला संघटनेचा अनुभव होता. म्हणजे मी प्रशासकीय पद म्हणजे सत्तेतले आणि संघटनेतले पद सगळे भोगलेले आहेत. मी सरपंच झालो ना, मी सकाळी उठल्यानंतर मला सवय मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आणि ग्रामपंचायतमध्ये येऊन बसायचो. ग्रामपंचायतमध्ये येऊन बसून मी ना, जिथून कारभार चालतो ना ते ग्रामपंचायत चांगली बनवले, सुसज्ज एकदम, म्हणजे प्रशस्त म्हणण्यापेक्षा स्वच्छता वगैरे, टापटिप्पणा, जिथून पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली पाहिजे. तिथून आम्ही ग्रामपंचायत कामाला सुरुवात केली ना, इतकी चांगली सुरुवात झाली ना, गावात नवरा बायकोचं भांडण असतं तिथं मिटवायचं. बांधावरलं काय असलं तर मी बांधावर जायचो. आणि मी त्या काळात ना 2010 ते 11ला कॉन्क्रिटीकरण केलं गावात. मी रात्री गाव झोपलं ना, आमच्या ग्रामपंचायत शिपायाला बरोबर घ्यायचो. शिपाई पाईप जोडायचा आणि मी त्या कॉन्क्रिटीकरणावर पाणी मारायचं. मी त्यावेळेस झाडं लावलेली. मी झाडांना रातचं 12-1 वाजता गावात आलो की मी पाणी घालायचो सगळ्या. आज पण ते झाडं कॉन्क्रिटीकरण तिथं काम चांगलं केलं ना, त्याचा मग मला नंतर आमचं गाव, नंतर मी जे म्हणलो ना मग अशी शब्दाला राजकारणात महत्त्व असतं, शब्द पाळायचा. मला गावाने ज्यावेळेस सरपंच केलं म्हणलं मी 1 वर्षाने राजीनामा देईन. 1 वर्ष माझं होत असताना मला आमच्या गावातले ज्येष्ठ लोक काही आले, मला म्हणले आता तू लय चांगलं काम केलं, म्हणले राजीनामा नाही द्यायचा. मी म्हणलं अरे आपण गावाला शब्द दिला आहे. ते म्हणलं राजकारणात कुठं शब्द पाळायचा असतो का. ते माझ्या लक्षात आलं का अरे यांची ऐकायची भूमिका नाही. मग मी काय केलं, बरोबर 1 वर्षाला 1 दिवस कमी असताना जे लोक मला ग्रामपंचायतला पॅनलला मदत करायला होते, सरपंच करायला मदत करायला होते, त्यांना सगळ्यांना म्हणलं तुम्ही अशा ठिकाणी आमच्याकडे ते रासकर गुरुजी म्हणून त्यांच्या वस्ती मिटिंग ठेवली, जरा काम आहे तुमच्याकडे. तुम्हाला वाटलं मलाच बोलावलं, यांना वाटलं मलाच भले 400-500 लोक आले आणि त्यांच्या नाश्ता बिष्टा दिला. ते म्हणले नंतर काय, मी म्हणलं हे माझा राजीनामा, काय हा माझा राजीनामा, आणि आता कुणी माझ्या दारात फाशी घेतली तर मी मागं सरणार नाही, काय मागंच सरणार नाही. तो राजीनामा मी देऊन टाकला. पण गावात मी कामं केलेले वर्ष, पण मी तरी पण लक्ष दिलं. दुसऱ्या माझ्यानंतर आमचे धोंडी भाऊनगरी म्हणून गावातलं एक म्हणजे अशिक्षित आहे पण एक चांगला माणूस आहे, ज्येष्ठ माणूस आहे, त्यांना सरपंच केलं, त्यांनी चांगलं काम केलं. 2010 ते आत्ता 2024 पासून माझ्या गावात दरवर्षाला सरपंच बदलतो, राजीनामा देतात. तुमच्या सोसायटीचा पण बदलतो. एका राजकारणातल्या शब्दामुळं त्याचा किती इफेक्ट होतो त्याचा सांगतो. मी 2012ला मी 7ला पंचायत समितीला पराभूत झालो, 12ला पंचायत समितीला उभा राहिलो. त्यावेळेस माझ्या गावातलं एक शिटीवर होतं, ते दळवी आडनावाचं होतं, आणि त्या दळवी जात त्याचे मतदान होतं एक 800-900 मतदान, आणि माझ्या भावकीचे मतं होते 25. किती 25 मतं माझ्या भावकीचे होते. आणि माझ्या विरोधातला उमेदवार दळवी आडनावाचा होता आणि त्या प्राध्यापक होता. पैशाची ताकद होती. मला गावातल्या लोकांनी 1 साईड मतं दिली मला त्या निवडणुकीत, आणि समोरच्या उमेदवाराला गावातच मतं कमी पडली. मी 300 मतांनी निवडून आलो. किती, मी जर तो शब्द ग्रामपंचायतचा पाळला नसता, मी जर 4 पुढाऱ्यांचा ऐकलं असून त्या खुर्चीलाच आवळून बसलो सरपंच पदाच्या, तर मी 7ला पंचायत समितीला पडलो, 12ला पडलो असतो. आणि 2 आणि 3 निवडणुकीला माणूस सलग पडल्यावर त्याचा एक शिक्का, त्याच्यावर शिक्का पडतो, हे बुक्क्यावाले मेंबर आहेत बा, हे बुक्क्यावाले आहेत, तसा शिक्का आमच्यावर पडला असता. पण मी तिथं निवडून आल्यामुळं मला जी ग्रीप मिळाली. आणि संघटनेत सुद्धा आहे ना, मी माणूस नजरेत ओळखितो. मला आज पण एखादा माणूस आला ना माझ्या, मला म्हणला ना तलाठी नोंद करीत नाही,
माझ्या जागो एखादा आमदार असलो त्यांनी कोणाला फोन करायला पाहिजे, कोणाला करीन तो? तहसीलदारला करीन ना. मी तहसीलदारला नाही करीत, मी डायरेक्ट तलाट्यालाच करतो. आपण तहसीलदारला सांगायचो, मग तहसीलदार सर्कलला सांगायचा, मग तलाट्याला सांगायचा. पण मी या खालच्या चेनवर काम केल्यामुळं मला माहिती आहे ना सगळे. तलाट्याला फोन केला, तलाठी डायरेक्ट नोंदच करीतो ना, तलाठी डायरेक्ट नोंद करतो. आणि संघटन गुण म्हणजे मी शाखा प्रमुख होतो शिवसेनेचा, शाखा प्रमुख, गावातला शाखा प्रमुख म्हणून काम केलं मी, गण प्रमुख म्हणून काम केलं मी, गट प्रमुख म्हणून काम केलं, विभाग प्रमुख म्हणून काम केलं, उपतालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि तालुका प्रमुख म्हणून काम केलं. म्हणजे या सगळ्या टप्प्यावर काम केल्यामुळं संघटनेवर पण माझं एवढं हे राहिलं. पण मग शिवसेना का सोडली? शिवसेना 2000 म्हणजे हेच ना, लोकांना वाटलं स्पर्धक आहे. म्हणजे आता मी खासदार कसं झालं, स्पर्धक म्हणूनच झालो ना. म्हणजे ज्यावेळेस 19च्या आधी मी जिल्हा परिषदेला 17ला निवडून आलो. माझा तालुक्यात संघटन माझं चांगलं होतं. आमच्याकडे विजय आवटी म्हणून आमदार होते, ते त्यांची खालची यंत्रणा बऱ्यापैकी मी चालवायचो. यंत्रणा चालवायची म्हणजे त्यांना बॅक सपोर्ट जे लागायचा निवडणुकीला ते आमचाच असायचा, आमची ताकद असायची. ते जरा प्रोफेशनल आमदार होते थोडे, म्हणजे प्रोफेशनल असल्यामुळं ते कायद्याच्या चौकटीत असून पण राजकारणात सगळं कायद्याच्या चौकटीत चालतं का, मागं जे असेल ते आम्ही चालवायचं. मग त्यांना ते कार्यकर्त्यांचं त्यांचा म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं थोडक्यात भांडण झालं आणि त्यांच्याकडे गेला, तुला मी सांगितलं की भांडण करायला, तू हे का चुकीचे उद्योग करतो. आता काय हे चालत नाही ना. आता हे खालचं आम्ही बऱ्यापैकी आम्ही सांभाळायचो. पण मी जिल्हा परिषदला निवडून आलो आणि माझा तालुक्यात संपर्क असायचो. मी तालुक्याभर फिरायचो. फिरल्यानंतर त्या प्रत्येक पुढाऱ्याच्या कानाला लागणारे काही लोक असतात आणि विशेष करून संध्याकाळचं लोक बरोबर नेत्याला सांगत असतात. मग त्यांना सांगितलं, अरे तुमचा स्पर्धक होणार आहे, आपल्याला काय आमदारकी पण नव्हती लढवायची, ॲक्सिडेंटली झालं हे म्हणतात ना, समय से पहिले और भाग्य से आधी किसी को कुछ नहीं मिळता. नशिबात असलं ना काही पण मिळत. हां, म्हणजे आमदारकीसुद्धा अशीच ॲक्सिडेंट झाली. माझ्या रक्तात गद्दारी नसती, म्हणजे मी त्यांना आउटिंगला सोडलं पण नसतं. पण त्यांनी काय केलं, त्यांना असं भरवलं, मग त्यांनी मला डावलायला प्रयत्न केला. कार्यक्रमाला आता मी तालुका प्रमुख म्हणलं, कुठल्या गावातला कार्यक्रम असला का त्यांना सांगायचं स्पेसिफिक, याचं नाव नका टाकू, याला निमंत्रित करू नका, आणि मी गेलो का मला निग्लेक्ट करायचं. ह्या गोष्टी हे माझ्याबद्दल, मी एखाद्या कार्यक्रमाला जरी असलं का कार्यक्रमात माझ्याबद्दल चुकीचं बोलायचं. मग आमच्यात जरा दरी निर्माण झाली, थोडी दरी निर्माण झाली. मग जिल्हा नियोजनची निवडणूक लागली आणि मी शिवसेनेला म्हणलं, मला जिल्हा नियोजनची उमेदवारी द्या. पक्ष म्हणलं, तू एक काम कर, तुमच्या आमदारांना आम्हाला सांगायला लावा. आमच्याकडे जिल्हा प्रमुख गाडे सर होते, त्यांनी मला तालुका प्रमुख केलं होतं 2010ला. ते म्हणले, शेवट आमदाराला डावलून कोणी जिल्हा अध्यक्ष निर्णय घेत नाही ना, आमदारांना सांगायला लावा. पण आमदारांना तर सांगायचं नव्हतं ना आम्हाला, आमदाराचं माझं थोडं अंतर पडलेलं होतं. मग आमच्यावर कोणी सही केली नाही फॉर्मवर सूचक म्हणून. मी समोरच्या राष्ट्रवादीच्या एका सदस्याची सही घेतली. मग मी काय केलं, जिल्हा नियोजनची ताकदीत निवडणूक लढवलं. म्हणजे शिवसेनेच्या पॅनलने जरी आम्हाला उमेदवार नाही दिली, पण मी बरोबर त्या शेवट अशी परिस्थिती झाली का शिवसेनेला उमेदवारच नव्हता आणि माझ्याबरोबर अजून 3 उमेदवार शिवसेनेला होते आणि मी एक, असे आम्ही 4 जण उभं राहिलो. मी सगळ्यांचा प्रचार संपला का मग मी माझा तुम्ही डायलॉग ऐकला असं बऱ्याच वेळा, आपली यंत्रणा रात्री 12 नंतर चालू होती. मग मी अपरात्री कोणा सदस्यांना त्यांना भेटून मी जिल्ह्यात सगळ्यात जास्त जिल्हा नियोजनला निवडून आलतो. मला बघायला जिल्हा परिषदमधले सगळे अधिकारी थांबले, अरे कोण आहे निलेश लंके. मग त्या आउटिंगला अजून वाटलं आलं हे, मग त्यांनी माझ्याशी थोडा पॅचअप करायचा प्रयत्न केला. मग त्यावेळेस अशी परिस्थिती होती ना, म्हणजे आम्ही ज्या टेलला होतो, टेलला म्हणजे हाईटलाच ना, अशा हाईटला होतो का तिथं म्हणजे मी तिथं ॲडजस्टमेंट पण करू शकत होतो आम्ही आणि फारकत पण घेऊ शकत होतो. अशा परिस्थितीत मग मी काय केलं, या निर्णयावर परिस्थिती होती ना, मला आता आपण एवढं फाटलेलं आहे आपलं, आता पॅचअप करायचा का काय करायचं. पण मी माझ्या एक 30 कार्यकर्त्यांशी, मी 30 कार्यकर्ते एकदम माझ्या जीवाच्या कार्यकर्त्यांना फोन केले. म्हणले आपल्याला उद्या अशा ठिकाणी या, तुमच्याकडं काम आहे पण एकटंच यायचं. मग याला या ठिकाणी बोलावलं, त्याला त्या ठिकाणी, असे 30 जण गोळा झाले आमच्या शिरूर भागात. मग आम्ही सगळे 1-2 गाड्यात बसलो, आम्ही देऊला आलो. देऊला
तुकाराम महाराजांच्या मंदिरात आलो आम्ही, दर्शन बिर्शन घेतलं सगळ्यांनी. आमच्या एका कार्यकर्ता संदीप चौधरी म्हणून माझं ऑफिसचं काम पण पाहतो, त्याला सांगितलं जेवणाची व्यवस्था कर, आमटी भाकर जेवण केलं. आम्ही सगळे जेवलो, दर्शन घेतलं, जेवलो. आणि मग सगळ्यांना वाटलं काय भानगडी भाऊ, कशाला बोलावले, कुठं फिरायला जायचं आहे का काय, काय कळा ना, सस्पेन्स होता विषय. मग जेवले सगळे बसले असे हॉलमध्ये. मी सगळ्यांनाच सांगितलं, म्हणलं आपण अशा परिस्थितीत आहे आज आपण हे आपला संघर्ष थांबू पण शकतो कोणाच्या तरी मध्यस्थीने. त्यावेळी जिल्हा प्रमुख गाडे सर आणि रावसाहेब खेवरे ते मला म्हणायचे मिटून टाकू आपण, हे संघर्ष थांबू पण शकतो आपण आणि आपल्याला पण आमदार व्हायची पण संधी. मग त्यावेळेस बऱ्याच जणांचा निर्णय आला की आपण नाही विधानसभा लढू. काय जण म्हणले नाही रे आपल्याला जमणार आहे का, आपलं लय अवघड आहे, हे जुळणार नाही, विधानसभा लय मोठे विषय आहे, आपण एवढ्या वेळेस थांबू म्हणली. मग नंतर शेवट आम्ही या निर्णयावर आलो का विधानसभा लढवायची. पण जशी छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, स्वराज्याचे स्वप्न पाहिले, तसं आम्ही तिथं सगळ्यांनी निर्णय घेतला की आपल्याला विधानसभा लढवायची. पण मी सगळ्यांना आड घातला, हा विषय जर 1 वर्ष जर कोणाच्या तोंडून बाहेर पडला तर मग मी ठरवून काय करायचं पुढं. मग ठरलं, आमची मीटिंग झाली. मग दुसऱ्या दिवशी माझ्या पोस्ट असतात ना वाढदिवसाच्या शुभेच्छा, कुठं मकर संक्रांतीच्या, कुठं कशाच्या, त्याच्यावर एक प्रोटोकॉल असतं. बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब, आदित्यसाहेब, आमचे त्यावेळेचे आमदार, हेचे आमचा लगेच निम्मा प्रोटोकॉल तर काय दुसऱ्या दिवशी फक्त बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब हे फोटो लगेच दुसऱ्या दिवशीपासून. मग त्या 2018च्या दरम्यान आमच्याकडं उद्धवसाहेब ठाकरे आले होते. उद्धवसाहेब ठाकरे मग आवटींनी पक्षाला हे केलं की त्याच्याबाबत काहीतरी निर्णय घ्या तुम्ही, पण पक्षाने काही निर्णय घेतला नाही. मग 2018ला 27 फेब्रुवारी 2018ला विजय आवटींचा वाढदिवस होता. वाढदिवसाला त्यांनी उद्धव साहेबांना बोलवलं. पण मी तसा तालुका प्रमुख ना, मला बोलवायला पाहिजे होतं, मला बोलावलं नाही, काय नाही, मला बोलावलंच नाही, मला डावलून तो कार्यक्रम घेतला. मग आता आपल्याला डावलून घेतलं, पण आपल्या पक्षाचा नेता यायचं म्हणलं जायला पाहिजे ना. आम्ही थोडं लेट गेलो, पण आमच्या माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्याचा रोष होता, यांनी आपल्याला डावलून कार्यक्रम घेतला, तालुक्यात बोर्ड लावले, आपलं कुठं नाव नाही टाकलं. मला तिथं जाताना माझं वजन कमी असल्यामुळे कार्यकर्त्यांनी उचलून घेतलं, 2-3 हजार पोरं माझ्याबरोबर. आणि नेमकं उद्धवसाहेब बोलत होतो ना, आम्ही आत घुसलो. आत एंट्री, आता आम्हाला कोणाला म्हणता येणार ना मला सोडा का कुठं काय करा. ते गेट बीट लावलेलं होतं, गेट लावून कुठं सभा असते का. आमच्या पोराने गेल्या गेट बीट तोडून टाकलं, म्हणजे लोंड्याने तोडून टाकलं, म्हणजे तुटलं ते. आणि आम्ही आत घुसलो त्या सभेत. तर उद्धव साहेबांचं भाषण आपलं नाही, आपलं विजय आवटींचं भाषण चालू होतं. आमच्या त्या आमदारांचं, त्यावेळेच्या माझे आमदार, त्यांनी 1 मिनिटात मी एंट्री केल्यावर लगेच भाषण संपवलं. उद्धव साहेबांना बोलायला लावलं. उद्धव साहेबांना वाटलं की माझ्या सभेत गोंधळ घालायला आली काय. मग त्यांनी सगळ्या पोलीस प्रोटेक्शनला सांगितलं होतं की मला स्टेजवर येऊन नाही द्यायचं. मग आमचे संपर्क मग भाऊ कोरगावकर पळत आले माझ्याकडे. त्यांनी मला ते बाकीच्याला म्हणले अर्ध्याला उतराव खाली, उतरलो मी. पण त्यांनी सगळ्यांना पोलीस प्रशासन काही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं का मला स्टेजवर एंट्री करून द्यायची. पण मी गेल्यानंतर मला काही कोणी अडू शकत नव्हतं, म्हणजे मला अडू शकत नव्हतं. मी डायरेक्ट गेलो उद्धव साहेबांच्या पाया पडलो. पण नंतर खाली उद्धव साहेब निघले. उद्धव साहेबांच्या मागं त्या आमच्या आमदारांची गाडी होती आणि त्या आमदारांच्या गाडीत उद्धव साहेबांची बॉडीगार्ड बसली. उद्धव साहेबाची गाडी ढळली. आमच्याकडे माजी आमदार अनिल भैया राठोड होते. भैयांनी माझा हात धरलेला. भैयांच्या पायावरून गाडी गेली नॉर्मल. कोणाची? साहेबांच्या बॉडीगार्ड लोकांची. ते आमच्या कार्यकर्त्याला निमित्त झालं आणि काही भैयांबरोबरच्या ती गाडीच फोडली. गाडी तर 5 मिनिटात गाडीत फोडून टाकली आणि आम्ही तिथून निघून आलो. मग ते उद्धव साहेबांना त्यांनी सांगितलं की त्याची हकालपट्टी करा. मग त्यांनी लगेच तात्काळ माझी पक्षातून तालुका प्रमुख पदावरून लगेच मला हकालपट्टी केली. मग माझी नंतर पक्षातून पण हकालपट्टी केली शिवसेनेतून. शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख म्हणले आपण उद्धव साहेबांना जाऊन समजून सांगू. त्यांनी अनिल देसाई यांना फोन पण केला का आम्ही असं येतो. पण मला ते म्हणले
पण जर तिथं जाऊन शब्द दिला आपण तर निवडणूक नाही लढवता यायची तुला. मी म्हणलं नाही, आता आपल्याला निवडणूक लढवायची, आता काय मला तिकडे नेऊ नका. मग माझ्याशी संपर्क दादांचा झाला. मला आमचे आपले दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरातांनी मला एक दिवस पुण्याला बोलवलं आणि दादांची माझी भेट घालून दिली. तर दादांनी मला दुसऱ्या मिनिटात मला तिकीट देण्याची ॲग्री झाली. अशी ही विधानसभेची नंतर. निलेश लंकेंनी विजयानंतर एक विधान केलं, मोठं विधान म्हणायला हरकत नाही, की तुम्हाला विरोधकांच्या स्टेजवरून भरपूर मदत झाली. मग नक्की मदत ती कुठून होती, ते कोण काय होतं? असतं राजकारणात आहे ना, तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे कोण कोणावर नाराज आहे. तुमच्या समोरच्या विरोधी उमेदवारांना नाराज तुम्हाला सर्च करता आले ना, कर्जत जामखेडमधून मदत झाली म्हणायचं का? नाही, मी त्यांचा विषय नाही. तुम्हाला सगळ्याच लोकांनी मदत केली, कोणाकोणी नाव सांगू. तुम्हाला बरोबर आहे ना, तुमचे माझे, तुम्ही माझ्या विरोधात निवडणूक लढविताना तुमच्यावर नाराज कोण आहे हे सर्च करून आहे ना बरोबर टिपायचे असतात. आणि त्यांना आपल्या स्टेजवर घेऊन हिंडायचे मानसिकता नाही ठेवायची आणि त्यांना ओपन नाही होऊन द्यायचे. पण त्यांना गप जरी राहायला सांगितलं ना तरी ती मदत असते. अशी केली ना मदत की एवढी सोपी लढाई होती का? महासमुद्र होता तो, महासागर म्हणतात ना, महासागरात कोणाला पोहता येतं का? मोठ्या हिमालय पर्वताला कोणाला धडक देता येते का? तसंच होतं ना, राही का नाही साहेब? बरोबर ना, तुम्हाला माहिती. त्या विरोधात लढलो राव माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता. या थोड्या थोड्या टिप्स हे सगळं ग्राउंड लेवलचं मला माहिती असल्यामुळं माझा काय बापदादा आमदार खासदार मी डायरेक्ट आमदार केलं उभं राहायचं सुद्धा जुळला नसता खटका. मला हे माणसं वाचता येतात ना. म्हणजे तुम्हाला जे मगाशी सांगितलं ना, तुम्ही सुद्धा बसलेले आहेत ना, मी तुमच्या मनात कोणाकोणाचे काय मी सांगू शकतो. हां हां हे सगळं सर्च करता येतं. हां आता तुमच्या मनात काय मी सांगू का? तुम्हाला माझ्याकडून राजकारणातल्या नगर जिल्ह्यातल्या काही गोष्टी वधून घ्यायच्यात. म्हणजे ज्या मी विधान केलं का मला विरोधी स्टेजवरून मला मदत झाली. मला तुम्हाला नाव ऐकायचे मला माहिती आहे ना, पण मी सांगू शकत नाही ना, तुमच्या पुढला आहे ना मी. माझं झालं एक आत्ताची निवडणूक माझं भागलं थोडक्यात. त्या बिचाऱ्यांचं माझ्यामुळं राजकीय कारकीर्द नाही संपली पाहिजे. ते पक्ष कसा आहे लगेच त्यांच्या निलंबन करीन ना का हो. माझ्याबरोबर कालच मला एका भाजपच्या नगरसेवकाचा फोन आला. त्याला आलं तुला मी आनंदाच्या भरात तू निवडून आला म्हणून तुला उचलून घेतलं. मला डायरेक्ट नोटीस आलं म्हणले तो कारण दाखवा म्हणून. म्हणलं मी उद्या येतो, मग कारण कसं दाखवायचं तुला मी जरा ड्राफ्ट तयार करून देतो. चालावं लागत यंत्रणा. आम्ही माझ्या तालुक्यात सुद्धा आहे ना, मी बऱ्यापैकी सगळे पक्ष मी चालवायचो. जिल्ह्यात आम्ही बऱ्यापैकी यंत्रणा आम्हीच चालवितोय. म्हणजे तुमचं माझ्या जुळत नाही ना, पण बाकीच्यांचं काही येत आपल्याला. माझी एक तुम्ही बघा, माझी एक सवय राजकारणात आहे. मी एखाद्याच्या विरोधात निवडणूक लढवली ना, ते व्यक्ती सोडून मी तिसऱ्यांच्याबद्दल कधीच बोलत नाही. बरं, आता निलेशजी खासदार झाल्यावरचं मनातलं पहिलं काम काय आहे की आता आपल्याला हे काम काय करायचं? झालं मतदारसंघात आहे ना, भौगोलिक परिस्थिती आमची मतदारसंघाची ग्रामीण मतदारसंघाची परिस्थिती म्हणजे बहुतांशी लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, पाणी नाही. आणि काही ठिकाणी पाणी आहे तर पाणी मिळत नाही शेतात. म्हणजे समोरून पाणी वाहते पण पाणी मिळत नाही शेतात, ते प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आत्ताचा माझ्या निवडणुकीत मला करण जो फायदा झाला असेल ना, तो म्हणजे कांद्याची निर्यात बंदी आणि दुधाची दरवाढ. आता मी आचारसंहिता मग इथं निवडणूक 13 तारखेला झालं, 14 तारखेला आंदोलन करणार होतो. पण मला काही तज्ज्ञ लोक तुमच्यासारखे मला मार्गदर्शन करतात ना. माझं जरी एवढं शिक्षण नसलं लोक मार्गदर्शन करतात मला. ते म्हणले तू आंदोलन करायच्या भानगडीत पडला, तुझ्या एखादा जरी गुन्हा दाखल झाला तर डिस्क्वालिफाईड करता येतं. बरोबर आहे ना? साहेबांना माहीत असेल, त्यांचा अभ्यास आहे. आमच्यासारखे लई आमदार उकळून पेले तर आमदार खायचे. तर मला आयडिया दिल्यामुळे मी नगरला गेलेलो, कॅन्सल केलं. पण आत्ता मी मोठ्या साहेबांना मगाशी पवार साहेबांना विचारलं, साहेब म्हणलं मला ते शेतकऱ्यांच्या बाबत मला आंदोलन करायचं आहे, मला जरा पेटवायचं आहे सगळं. माझा शेतकऱ्याला जर कांद्याची निर्यात बंदी नाही उठली, दूध दरवाढ जर झाली नाही तर मी फिरून देणार नाही कोणत्या मंत्र्याला जिल्ह्यात. म्हणलं साहेब तर मला म्हणले ते दिल्लीला अजून काहीतरी डॉक्युमेंट द्यावं लागतात, ते दे. ते हे प्रमाणपत्र मिळालं म्हणजे हे फायनल नाही, अजून दिल्लीचं कोणतं तरी घ्यावं लागत आहे. आता 10 तारखेला आमचा वर्धापन दिन आहे पक्षाचा. मग आता दिल्ली जातो सापडीत कोणाला तरी एखादा अनुभव माणूस घेऊन, आणि ते घेतलं मग बघू कसं करायचं. पण तुमच्या पारनेरचं एक सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा.
तुमच्या आत्तापर्यंतच्या बोलण्यामध्ये अण्णा कुठंच आले नाहीत, अण्णा हजारे. अण्णा हे आमचे समाजसेवकी. आमच्या तालुक्याला एक वेगळी किनारे, म्हणजे आमचा तालुका सेनापती बापटांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे. ती क्रांतिकारक माझ्यात आज पण आहे जिवंत. आमचे अण्णा सुद्धा क्रांतिकारक आहे. पण बापट सेनापती बापट झालं, आदरणीय अण्णासाहेब हजारे हे राजकारणी नाही, हे समाजकार्य करणारे. आत्तापर्यंत आपली चर्चा कुठली? राजकीय चर्चा आहे. आणि राजकीय चर्चेत अण्णांचं नाव घेणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते पटत नाही. कारण अण्णांबद्दल माझी एक वेगळा भावना आहे, अण्णांबद्दल मला एक वेगळा आदर आहे. पण अण्णांना मला राजकीय कुठल्या चर्चेत मला अण्णांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. पण काय होतं की उद्या मी जर अण्णांचं 4 वेळा नाव घेतलं असतं तर तुम्हीच काय म्हणले असतं, याचा अर्थ तुम्हाला अण्णांचा पण सपोर्ट मिळतो. अण्णांचं मी अण्णांचे आशीर्वाद घेतले, पण अण्णांशी राजकीय चर्चा नाही केली. करायची नसते, आपण ते पाळायचं ना. अण्णांच्या बद्दल काही जण फार प्रेमानं बोलतात आणि काही जण त्यांच्या सगळ्या हेतूंबद्दलच शंका संशय घेतात. तुमचा अनुभव काय आहे अण्णांच्या बद्दल? नाही, अण्णांनी माहितीच्या अधिकारासारखा कायदा करायला लावला अण्णांनी, याच्यापेक्षा काय करायला पाहिजे? त्यागी माणूस आहे अण्णा, समाजासाठी झटलेला माणूस आहे. स्वतःसाठी काय केलं अण्णांना? काय नाही ना, स्वतःसाठी काय नाही ना, समाजासाठी जगलेला माणूस आहे. चांगल्या माणसाला, ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला हो लोकांनी, तुकोबांना त्रास दिला लोकांनी, तर काय हे तर चालते बोलते माणसं आहेत ना. या निवडणुकीमध्ये मगाशी तुम्ही म्हणाल की अनेक मंडळी तुम्हाला गाईड करत असतात. तुम्ही आताही शरद पवारांना भेटून आलात आणि जेव्हा तुमची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाही चर्चा झाल्या असतील, तर कोणत्या अशा गोष्टी, काय कानमंत्र आहे त्यांचा की या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन करायच्या आहेत आणि या गोष्टी टाळायच्या आहेत, असं काहीतरी स्पेसिफिक सांगितलं? मला अनेक लोक गाईड करीत असतात. त्याचं एक उदाहरण सांगतो. मध्ये एक नगरमध्ये पत्रकार परिषद झाली. मला पत्रकारांनी काही प्रश्न विचारला, तुला गुरु कोण आहे, तुला या राजकारणात मार्गदर्शन करणारा कोणी? मी म्हणलं का बरं? त्यांनी तुझा निर्णय चुकत नाही. काय म्हणले ते? तुझा निर्णय चुकत नाही आणि समोरच्या उमेदवाराचे निर्णय चुकतात, असं मला पत्रकारांनी. मी थोडं हसलो. मी म्हणलं मला राजकारणात काही कोणी गुरु नाही, पण एक लक्षात ठेवा, मी राजकारणातला विद्यार्थी, शाळेतला विद्यार्थी कोणाचं मार्गदर्शन घेतो? शिक्षकाचं मार्गदर्शन घेतो, त्या मुख्याध्यापकाचं मार्गदर्शन घेतो. प्रत्येक विषयाचं वेगवेगळं, इतिहासाचा शिक्षक वेगळा, हिंदीचा वेगळा, मराठीचा वेगळा. तसा मी विद्यार्थी, मी तुमचं पण मार्गदर्शन घेतो, तुमचं पण घेतो, यांचं पण घेतो, पण लहान पोराचं पण ऐकतो, मी ज्येष्ठाचं पण ऐकतो. आणि त्याच्यातून मौल्यवान सल्ला कोणचा आपल्याला समाजासाठी योग्य राहू शकतो त्याचं अनुकरण करायचं. जर प्राध्यापक झालो ना, तर मी कोणाचं ऐकून घेणार नाही ना. माणूस किती मोठा जरी झाला ना, त्याचे निर्णय चुकतात ना. कारण गपण निर्माण झालेला असतो ना, मी पण ऐकायचंच नाही कोणाचं. जो माणूस ऐकणारा ना, जो विद्यार्थी आहे ना, तो आयुष्यात काहीतरी क्रांती करू शकतो. त्यामुळं मी सगळ्यांचं मार्गदर्शन घेतो, मार्गदर्शन घेऊनच बरोबर चालतो ना, म्हणून तर हे जुळतं ना. तुमचा राजकीय प्रवास जर बघितला तर तुम्ही एखादी निवडणूक लढवली आणि तिथं ते पद तुम्हाला मिळालं, तर ती निवडणूक तुम्ही पुन्हा लढत नाही, म्हणजे त्याच्या पुढची स्टेप घेता. मग आता खासदारकीचा मी आतापर्यंत ना कोणचीच निवडणूक रिपीट नाही केली, ती नशिबाने रिपीट नाही झाली. मी एका दिवस आत्ताच्या अख्ख्या किती खासदाराच्या साहेब 543. हां, ते पण मला अजून आकडा माहीत नाही एवढा. 543 खासदारात आता काही कोणी अनपढ म्हणलं काही म्हणलं, तर आता खासदार तर झाले मी. 543 खासदारात एका दिवस 543मध्ये जबाबदारीने बोलतो मी. 543 खासदारात पहिलं उदाहरण असेल ग्रामपंचायत सदस्य तर खासदार, आणि कुठली निवडणूक रिपीट नाही केली. ही आमदारकी मला रिपीट करायची होती, पण ती सुद्धा माझ्या नशिबात नव्हती रिपीट करायची. आता लोकसभेची निवडणूकच करायची, रिपीट काहीच झालं नाही ना. आता याच्यापेक्षा वेगळं पण काही नाही रिपीट करायला आता. हां, निलेश लंके जे एकदा ठरवतात ते हासिल करतात, आणि तुम्ही जसा आता तुमचा प्रवास सांगितला, सरपंच पदापासून पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी, आता पुढचं टार्गेट काय? आता याच्यापेक्षा तर काय टार्गेट वाटत नाही बा मला. आता काय वाटायला पाहिजे? अहो मी साहेब, मी खासदार ज्यावेळेस माझा निकाल डिक्लेअरच झालेला होता, फक्त जाहीर नव्हतं झालं. मी आत गेलो, मला फोन आणले. हो, मी आत गेलो, मी आमच्या 15-20 लोकांना विचारलं, अरे आपण खरंच खासदार झालो का? काय खरंच खासदार झालो का? ते आपण खासदार झालो राव म्हणले. मग आता खासदार झालो एवढ्या लोकांनी सांगितलं, विश्वास पटला माझा. मग मी म्हणलं, पण आपलं सर्टिफिकेट मला मिळालं नव्हतं ना. म्हणलं आपलं सर्टिफिकेट आपल्याला मिळेल का काय म्हणलं. त्यामुळं काय नाही, हे बहुत मिल गया,
ह्याच्यापेक्षा काय मिळायला पाहिजे? अहो खायला माग असणारा माणूस खासदार झाला, एवढ्या मोठ्या ताकदीच्या विरोधात माझ्या सगळ्या निवडणुका प्रस्थापितांच्या विरोधात झाल्या, सगळ्या म्हणजे सक्षम ताकदीच्या लोकांच्या. मी आमदारांना पाडलं, ते विधानसभेचे उपाध्यक्ष होते. लाल दिवा होता ना, लाल दिवा होता, मोठी ताकद होती. त्यावेळेस माझ्या मतदारसंघात आजच चित्र होतं की ह्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारच नाही, विधानसभेला उमेदवारच नाही म्हणायची, पण मी दाखवलं, करून दाखवलं. लोकसभेला सुद्धा माझ्या जिल्ह्यातलं तुम्हाला साहेबांना सगळं तुम्हाला माहिती आहे, नगर जिल्ह्यात असं चित्र होतं का या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारच नाही म्हणत होते की नव्हते, उमेदवारच नाही म्हणायचे. विखे परिवाराच्या विरोधात उमेदवार नाही. आणि त्यांच्यात जसं सरकार तयार झालं तेव्हापासून लाल दिवा आहे त्यांच्या घरात. म्हणजे त्यांच्या आजोबा का पंजोबाच म्हणतात ना, आजोबाचे वडील म्हणल्यावर पंजोबांचा पहिला सहकारी साखर कारखाना होता, प्रवरा सहकारी साखर कारखाना, धनंजय गाडगीळ वगैरे त्या लोकांनी पहिला सहकारी साखर कारखाना. त्यांचे बाळासाहेब विखे काहीतरी 9 का 10 वेळा खासदार होते, मंत्री होते, अवजड उद्योग मंत्री होते. राज्यात दरवेळेस कोणाचं सरकार येऊ ते मंत्री फिक्स आहे. एवढे मोठे त्यांच्याकडे 25,000 लोक कामाला आहे. किती? 25,000 मेडिकल कॉलेज, कारखाने, शिक्षण संस्था. त्यांच्या गेटवरला सिक्युरिटीसुद्धा माझ्यापेक्षा पैशावाला असेल, पण इच्छाशक्ती प्रबळ आहे. आणि ते झालं. आता याच्यापेक्षा काय मिळवायचं? लय झालं होतं. बोनस हो गया. बोनस म्हणण्यापेक्षा त्या मटक्याच्या भाषेत आपण म्हणतो संगमच भेटला, डायरेक्ट लागला. लंकेंच्या गाडीला लाल दिवा हे टार्गेट नसू शकेल का येत्या काळामध्ये? लंकेंच्या गाडीला लाल दिवा. आता मी केंद्रात गेलो ना, आता कसला लाल दिवा काय राज्यात असतं जुळलं असतं ना. आता कुठून यायचं? आता काय मीच दुकानातून आणून बसू का? पुढच्या इलेक्शनच्या पुढे, पुढल्या 5 वर्षानंतर. आता तो प्रवास सुरू झालाय. साहेब ठरून नसतं करायचं, ठरून होत नसतं. तुम्ही काम करीत राहो, तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी काही करू नका. म्हणजे तुम्ही पण तुम्हाला आहे ना, आता तुम्ही संपादक ना, संपादक. हा बरोबर आहे. तुमची काय पोस्ट आहे साहेब? तुम्हाला संपादक व्हायचं म्हणून तुम्ही जर काम करण्यापेक्षा ना, तुम्हाला जी जॉब आहे ना ते प्रामाणिकपणे करा, तुम्हाला आपोआप बढती मिळेल. तो जॉब प्रामाणिक मिळेल. काहीतरी मिळवण्यासाठी करू नका. तुम्ही काम करीत राहा. तुम्ही लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. कुठला जॉब असतो, माझं तर वाक्य आहे, कुठल्या क्षेत्रात काम करा त्या क्षेत्रातलं छत्रपती शिवराय व्हा. कुठलं पण फार शेतमजूर असू नये, प्रामाणिक काम करा. लोक मी कुठल्याच निवडणुकीला आत्ता सध्या तुम्हाला माहिती आहे तिकीट मागायला किती लोकांना चपला झिजावं लागतात का नाही. मी कुठल्याच इलेक्शनचे उमेदवारी मागायला कोणाकडे गेलो नाही. तुम्ही काम करा ना, मेरिट दाखवा ना. उद्या जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मला पण नेतृत्व म्हणू शकतं, तू जरा ये बरं, जरा करावं लागेल काहीतरी, आहे का नाही. राज्यामध्ये शरद पवार पक्षाचं तुतारी चिन्ह आणि अपक्षांचं पिपाणी चिन्ह या चिन्हाचा शरद पवार पक्षाला खूप फटका बसला. जसं की सातारा, दिंडोरीमध्ये पण अपक्ष उमेदवारांनी चांगलं घेतलं. तर तुमच्या मतदारसंघामध्ये जर अपक्ष ज्याला पिपाणी चिन्ह होते त्याने जर जास्त मतं घेतली असती तर आज चित्र वेगळं असतं का? माझ्या मतदारसंघात जास्त मतं घेतले म्हणजे घेतलेत ना, 48,000 मतं गेलेत माझ्या मतदारसंघात. किती? 48. माझं तर नशीब बेकार इतकं वाईट ना, माझ्या मशीनवरला माझा नंबर आला 2 आणि पुढल्या मशीनवरला त्या पिपाणीवाल्याचा नंबर पण 2 आला. त्याच्यामुळं मलाच माहीत नव्हतं ते किती नंबरला चिन्ह आहे. कोण बघा ते आमचे कार्यकर्ते म्हणाले 2 नंबरचं बटन दाबा. असे 48,000 मतं गेले साहेब. नाही माझं बरोबर लाखावर लीड गेला असतं. निकालाची धाकधूक शेवटपर्यंत होती? नाही धाकधूक नसती. मी तुमच्या लोकांना विचारा, माझी एक सवय, मी निवडणुकीच्या आदल्या दिवशी मी आमच्या मोठ्या देवीचं देवदर्शन करून आलो आणि असंच गप्पा मारीत बसतो. काहीतरी 6:30-7 वाजता जेवून झोपलो मी. 6:30-7 म्हणजे सकाळचं. मी निवांत काहीतरी 10 वाजता उठलो मी. त्यावेळेस मला आमचे कार्यकर्ते सांगत होते 2री का 3री फेरी झाली म्हणले आपली आणि आपण काहीतरी 5-6 हजार मतांनी माग आहे. म्हणलं काय काळजी करू नका, हो आपण पुढं जाऊ म्हणलं, आपले जरा 12 वाजू द्या म्हणले. 12च्या पुढं जाऊ. 12 वाजले म्हणजे समोरच्याचे 12 वाजता म्हणलं. म्हणजे मला बरोबर आंघोळ करूच तर काहीतरी 6वी फेरी होती आणि 6व्या फेरीला आपण 9,500 मतांनी होतो. 7व्या फेरीला आपल्याला 13,000 मताचं मताधिक्य मिळालं. ते मतं क्रॉस करून आपण 3100 मतांनी पुढे गेलो. निवडणुकीत काळजी करून काय होणार आहे? मतदान मतपेटीत पॅक झालं आहे ना मशनीत. आणि आता कायला काळजी करायची? काळजी करायच्या टायमाला करायची ना, नंतर नाही करायची.
बरं, आता नगर जिल्ह्यातला विखे पवार संघर्ष सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुमच्या विजयाने तो एक प्रकारे पवारांना जे संघर्षांमधनं अपेक्षित होतं म्हणा किंवा वचपा काढणं होतं तसं झालं असं वाटतंय? नाही, वचपा बिचपाचा विषय नाही. पवारसाहेब हे असं व्यक्तिदोषाने राजकारण करणारा नेता नाही. पवारसाहेब हे ब्रॉड माइंड मनुष्य राजकारणात. त्या माणसाकडे व्हिजन आहे, देशाचं व्हिजन आहे. तुम्ही त्या आज पवारसाहेबांचं वय किती आहे? 83-84 वय आहे. आज तुम्ही पवारसाहेबांशी चर्चा करा. पवारसाहेब 50 वर्षाचा 100 वर्षाचा विचार करतात. देशात हे जर आपण बदल घडवले तर 100 वर्षात आपल्याला ही क्रांती होईल. म्हणजे पवारसाहेब 100 वर्षाचा विचार करणारा माणूस, जो माणूस देशाचं भवितव्याचा विचार करणारा माणूस आहे पुढल्या 100 वर्षाचा, तो माणूस असा व्यक्तिगत एखाद्याबद्दल द्वेषाने राजकारण करणारा माणूस नाही. पण पवारसाहेबांना सगळ्यात महत्त्वाचा आनंद कशाचा आहे? माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला, शिक्षकाचा, शेतकऱ्याचा, गरीब कुटुंबातला मुलगा खासदार झाला, हा आनंद साहेबांसाठी अविस्मरणीय आनंद आहे. नाही, एक ना मगाशी बोलताना आई वडिलांच्या बद्दल जेव्हा तुम्ही बोलत होतात, असं आहे की हे नेतृत्व करायचं, संघटन करायचं, मुलं जमवायची, हे कुठून तरी येतं ना. म्हणजे आईकडून, वडिलांकडून काय, त्यांचे काय संस्कार मिळाले, त्यांच्याकडून काय घेतलं, वडिलांनी काय दिलं तुम्हाला असं तुम्हाला वाटतं? आईनं काय दिलं? आमच्या आईवडिलांनी महत्त्वाचं, आमच्या वडिलांना असं वाटायचं मी शिकलं पाहिजे, चांगली नोकरी केली पाहिजे. पण काय असतं, प्रत्येकाचा एखाद्याचा स्वभाव असतो, ते उपजत असतो, ते बदलू शकत नाही. मी जर अभ्यासाला बसलो, मला जर घरचे म्हणले ना अभ्यास कर, आणि मला जर वाटलं ना नाही करायचं तर मी करीतच नव्हतो. पण माझ्या हट्टी स्वभावाचा मला फायदा झाला. म्हणजे करायचं ते करायचंच. जर आमच्या घरच्यांची इच्छा होती, आईवडिलांची, मास्तरला, गुरुजींच्या काय वाटतं, आपलं पोरगं शिक्षक झालं पाहिजे, नाही शिक्षक तर सर तरी झालं पाहिजे. असं प्रत्येकाला, कुठल्या शिक्षकाला वाटतं का माझं पोरगं आमदार झालं पाहिजे? नाही वाटणार ना. कुठल्या शिक्षकाला वाटतं की माझं पोरगं सरपंच झालं पाहिजे? त्यांच्या दृष्टीने राजकारण वेगळं आहे ना. पण एक माझा स्वभाव होता, नाही करायचं. पण मला ह्या सगळ्या गोष्टीत आहे ना, मला माझ्या आईने मला सपोर्ट केला. मग ती जरा मला घरचे वडील आरडायला लागले तर आई थोडी पांघरून टाकायची, त्याच्यामुळे ते जुळून जायचं बरोबर. किती म्हणजे भावंड आहात? आम्ही 2 भाऊ आणि 1 बहीण. अच्छा. पण मग आईच्या मध्ये हा गुण होता की काय? या पद्धतीनं गुण म्हणण्यापेक्षा आहे ना, आमच्या घरी आज पण आहे ना, म्हणजे किती पण माणसं गेली तर चहा प्यायल्याशिवाय आमच्या घरातली आई आमची येऊन देत नाही. म्हणजे कोणाला पण. म्हणजे रात्री मी किती वाजता गेलो? 3:30 वाजता गेलो. 3:30ला गेल्यानंतर आमचं किराणा दुकान आहे. किराणा दुकानावरच मी तिथं राहतो आणि तिथंच माझं ऑफिस पण आहे. तिथं माझ्या एकट्याचा डबा आणून ठेवला होता, ते तुमचे प्रतिनिधींनी बघितलं. आता एकट्यात पण माझ्याबरोबर डबल माणूस होता जेवायला. पण मी 3-3:30 वाजता घरी सांगितलं, मग आम्हाला लगेच जेवण आणून दिलं 4 वाजता. म्हणजे ते आहे, तुम्हाला घरच्या लोकांचं पण पाठबळ लागतं. आपण लय समाजात छान छान बोलायचं करायचं, पण माझ्या पडद्याआड उद्या तुम्ही जर आमच्या घरी गेले शोधित, निलेश लंकेचं घर कुठे आहे, एखाद्याने दाखवलं घरातले लोक नीट बोलले पण नाही, म्हणतात काय खरं आहे, लोक असेच आहेत. त्याच्यामुळं घरचे माणसं पण महत्त्वाचे असतात. आणि माझ्या प्रत्येक निवडणुकीत, मी ग्रामपंचायतच्या निवडणुकीला जरी उभं राहिलो, कुठल्या निवडणुकीला उभं राहिलो ना, आमची आई आहे ना, सकाळी बूथवर उभी राहायची तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बूथवर उभी राहायची. तर ती आमच्या सगळ्यांना मग एक थोडी नंतर सगळ्यांना मग आवड लागून गेली. आज पण माझे वडील या सकाळ मी उठायच्या आधी 2-3 दावे करतात. दाव्याला आमच्याकडे सिस्टीम आहे. दसकिऱ्या आम्ही व्यक्तिगत दुःखात सहभागी होण्याचा आम्ही प्रयत्न करतो. भाऊ पण फिरतो, माझी बायको पण फिरते, सगळं आमचं घरच फिरतं. शेवट ते करावंच लागतात ना लोकांना. कामं करीत असताना व्यक्तिगत पण संपर्क. त्यामुळं आईचा वाटा महत्त्वाचा आहे. आज घरी गेल्यानंतर कोणाचा कटाळा करीत नाही. आमच्याकडे कायमच लोक असतात. खरं तर म्हणजे आता हा शेवटचा प्रश्न आपण म्हणू की म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष आयुष्यामध्ये आले, तुम्हाला यश मिळत गेलं. सगळ्यात सुखावणारं किंवा हे आपल्या हातून खूप चांगलं झालं असं वाटणारी गोष्ट कोणती तुम्ही केलीत असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात आयुष्यात आहे ना, मी अनेक सामाजिक काम केलं. मी राजकारण करीत असताना सामाजिक कामाला महत्त्व दिलं.
ज्यावेळेस देशात नव्हे जगात कोविड आलं, कोविडमध्ये जे काम केलं ना ते काम मला आता समाधान वाटतं. ज्यावेळेस मी फिरतो ना भागात, कुठं पण फिरतो, माझे पेशंट तर कुठं पण असतात, आणि जर एखाद्या अचानक येऊन एखाद्याने माझ्या पायाला हात लावली, गळ्यात मिठी मारली ना, तर त्यावेळेस म्हणतो अरे मी तुमच्या कोविड सेंटरला होतो. त्यावेळेस वेगळा आनंद वाटतो. कोविडचा काळ भयंकर काळ होता, पण त्यावेळेस आम्ही काम पण केलं. तसं ते काम म्हणजे मी 100 जन्म घेतले ना तरी होऊ शकत नाही. नाही, कोविडच्या काळामध्ये म्हणजे मला आठवतं आहे की तुम्ही त्या कोविड सेंटरमध्येच मुक्कामाला होता, खूप वेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथं तुम्ही केल्यात. तर ते त्याच्या मागची काय प्रेरणा होती, असं काहीतरी करावं असं काय असतं तुम्हाला एक सांगाय साहेब, हे पदबीत आहेत ना, हे स्वतःसाठी मिरवायसाठी नाही. मी त्यावेळेस आमदार होतो, मी आता खासदार आहे. आमदार खासदार याचा अर्थ काय, तो त्या जनतेचा सेवक असतो, त्या मतदारसंघाचा तो कुटुंब प्रमुख असतो. आणि जर आपला आज बघा तुम्ही आपल्या कुटुंबात, उद्या तुमच्या कुटुंबात एखाद्याचे कोणाला काय लागतं आहे, कोण आजारी, कोणाला शाळेची फी भरायची, कोणाला काय, ती जबाबदारी कोणाची, तुमची आहे ना. ते उपकार नसतो, कर्तव्य असतो. ज्यावेळेस कोविडची महामारी आली, लॉकडाऊन झाला, अहो शेवट हे लिमिटेड ह्या महाराष्ट्री साधू संतांची भूमी, ज्याने आयुष्यात आहे ना फक्त आपले नवरा बायकून 2 पोरं म्हणून संसार करणाऱ्या लोकांनी आयुष्यात काय केलं नाही समाजासाठी. हे विश्वाची माझी माहेरघर, म्हणजे हे सगळं आपलं परिवार आहे, आपलं कुटुंब आहे. ज्यावेळेस लॉकडाऊन झाला आणि लोक त्यावेळेस आमचे पुणा, चाकण, रांजणगाव, तळेगाव त्या भागातल्या MIDC आणि ते माझ्या रोडने पायी जायचे लोक. त्यावेळेस 22 मार्चला काही लॉकडाऊन झाला. 23 मार्चला मी दुसऱ्या दिवशी अन्नछत्र चालू केलं. अन्नछत्र चालू, आमचं कोविड सेंटरचं काम तुम्ही नंतर प्रकाश झोतात पाहिलं, त्याच्यापेक्षा 4 पट काम आम्ही लॉकडाऊनच्या काळात केलं. त्यावेळेस मी अन्नछत्र चालू केलं, म्हणजे सुप्यात आमचं प्रत्येक रोडवर अन्नछत्र चालू केलं. 24 घंटे उभं राहिलो मी तिथं. मी त्यावेळेस एकच ठरवलं होतं, मी राज्यातील लोकांच्या त्या ठिकाणी अश्रू पुसू शकत नाही, राज्यातील लोकांना मी मदत करू शकत नाही, पण माझ्या मतदारसंघात कोणी उपाशी झोपणार नाही त्याची जबाबदारी मी घेणार, म्हणजे पायी जाणारा माणूस. त्यावेळेस पायी जाणाऱ्या लोकांना अन्नछत्र चालू केले. निवारागृह तर इतके चांगले निवारागृह बनवले, महिलांसाठी वेगळे, लहान मुलांसाठी बनवले. आणि पायी चालून लोकांच्या पायात चप्पल नव्हती, चप्पल आम्हाला रोज 400-500 चप्पल लागायच्या, चप्पल जोड 400-500 साहेब. म्हणजे त्याच्यात मी ते माझं पुस्तक तुम्हाला मी अनुभवलेलं कोविड व्हायचा तुम्हाला लक्षात येईल. एक दिवस तर आम्ही 8-9 वाजता असे चप्पल वाटीत होतो, म्हणजे ज्यांच्या चप्पल तुटल्या. एक लहान पोरगं मला म्हणलं मला बुटं देणार आहो, मी नगरून त्या दिवशी रात्री बुटं आणली. म्हणजे आम्ही चप्पल वाटप असू, अन्नछत्र, नंतर त्या लोकांना चालत असताना एनर्जी कमी व्हायची ना, मग त्या मेडिकलमधून ते पावडर आणून बिस्लरी टाकून द्यायचो आम्ही. ते अन्नदान आम्ही चालवलं. मग नंतर काय करायचं, आम्ही निवारागृहात आहे ना, समज नांदेडचे 25 लोक झाले, UPचे 50 लोक झाले. मग काय करायचो आम्ही, मग नांदेडचे 25 लोक झाले ना, मग एखाद्या पिकअपवाल्याला सांगायचो तुला आम्ही डिझेलपुरते पैसे देतो, जरा मदत कर, गरीब हे लोक, प्रसंग आला आहे. मग त्यांना पिकअप करून द्यायचो. मग कोणी पोलीस लोक गाडी अडवायची, मग मी माझं पत्र द्यायचो. गाडी अडवलं, कमीत कमी आमदाराचं पत्र दिलं, हानीत तर नसायचं ना, पत्र द्यायचो, डिझेलला पैसे द्यायचो आणि आम्ही सोडवायचो. UPचे लोक आहे ना 50 लोक झाले की एखादी बस करायचो आम्ही, एखाद्या स्कूल बसवाल्याला विनंती, त्यावेळेस सगळं बंद होतं. मग असे आम्ही खाऊ पिऊ घातले, नेऊन सोडले लोक आहे ना. मला आज पण आठवते, ज्यावेळेस आम्ही लोक बसून द्यायचो ना, आपण नाही का लहान असताना आपण एखाद्या लग्नात वराडी म्हणून गेल्यानंतर टेम्पो जायचो, ट्रकमध्ये जायचो, आणि नवरी वाटं लावले होते, नवरीचे लोक तिथं मंडपमध्ये उभं राहायचो आणि वराडाच्या गाड्या जवळ दिसत आहेत ना तोवर हात करायचे. तशी लोक आम्हाला जाऊच तर लोक हात करायचे. मग त्या काळातला एक प्रसंग तर इतका भयानक होता ना, म्हणजे लयच भयानक प्रसंग होता. म्हणजे एक आता हे वेळ नाही तुम्हाला सांगायला त्या पुस्तकात, म्हणजे अशा कित्येक घटना होत्या. म्हणजे त्यावेळेस तर एक असं नवरा बायकून 2 लहान मुलं अशी पायी चालली होती आणि ते असे आम्ही बोलावलं त्यांना जेव घातलं त्यांना म्हणलं कुठं चाललं, ते म्हणलं आम्ही याला चाललो, हिंगोलीला चाललो आहे.
त्यावेळेस त्यांना मी विचारलं, हिंगोली नाही जळगावच्या तिकडे चालले होते ते. त्यांना विचारल्यानंतर मग त्यांना म्हणलं तुमच्याकडे पैसे किती? 500 रुपये निघले होते त्यांच्याकडे. त्यांना आम्ही एक सॅक दिली, ते बिस्किट पुडे वगैरे सगळं त्यांना गाडीत बसून दिलं. आम्ही गाडीवाल्याला सांगितलं हे 2000 रुपये आणि त्यांना तुझी गाडी प्रवारा संगमला चालेल तिथं सोड. त्या पिकअपवाल्यांनी ना माझी तळमळ बघून आहे ना त्यांनी डायरेक्ट तिथे नेऊन सोडलं त्यांना. असे अनेक प्रसंग आहे. UPच्या लोकांचा ना आपला काही संबंध. आम्ही लोक नेऊन सोडले ना तिथं घरी जाऊन फोनवर रडले आमच्याबरोबर लोक. आम्ही जाताना लोक गाड्यात पडून रडायचे. म्हणजे इतका अनुभव आला. तेवढंच काम केलं. नंतर थोडी कोविडची परिस्थिती, लॉकडाऊन उठलं. आम्ही पहिल्या फेजमध्ये पण कोविड सेंटर चालवलं. त्यावेळेस आपण 8,500 लोक नीट केले. त्यावेळेस मी स्वतः कोविड सेंटरमध्ये असायचो. पण एवढं नव्हतं, ते लिमिटमध्ये होतं. नंतर आम्ही जे 1100 बेडचं कोविड सेंटर चालवलं ना ते आता इतकं भयानक होतं ना. म्हणजे ते कधी चालू केलं, मी 11 एप्रिलला याला होतो, वैष्णोदेवीला होतो. आणि मी वैष्णोदेवीचं दर्शन करून खाली आलो आणि मला एक जणाने असं मोबाईलवर व्हिडिओ दाखवला. त्यावेळेस आमच्या नगरमध्ये 42 डेड बॉड्या एका लाईनमध्ये जळत होत्या. किती? 42 डेड बॉड्या एका लाईनमध्ये जळत होत्या. मी ती व्हिडिओ पाहिल्यानंतर मी अक्षरशः रात्रभर त्या बेडवर बसून राहिलो. माझ्या आजूबाजूचे लोक म्हणायचे अरे का झोपायचं नाही का तुला? मी नाही राव बसलो. पण मी माझं दुःख सांगू शकत नव्हतं. पण मला असं वाटत मी कधी हनुमानासारखं उडून जाईन आणि माझ्या लोकात जाईन. मी सकाळी बिगर आंघोळीचा एअरपोर्टला गेलो, विमानात बसलो आणि आमच्या लोकांना फोन केला. म्हणलं आपल्याला कोविड सेंटर चालू करायची, मीटिंगला या. 14 एप्रिलला मी कोविड सेंटर चालू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी. मी सकाळी 14 एप्रिलला उठलो. मी अक्षरशः माझी एक सवय आहे, मी सकाळी घराच्या बाहेर पडताना देवपूजा करतो. माझ्या प्रत्येक ऑफिसला वैष्णोदेवीचा फोटो आहे. मी सकाळी दर्शन घेतलं वैष्णोदेवीचं. देवीला हे सांगितलं हा माझा देव तुला मी अर्पण करतो. काय तुला मी अर्पण करतो? मी माझ्या लोकांना सुरक्षित ठेवायला, माझ्या लोकांना वाचवायला चालू. आणि मी त्या दिवशी हे पण ठरवलं होतं माझं असो. त्यावेळेस कोविड झाला म्हणजे बऱ्यापैकी लोकांचा शेवटच व्हायचा. मी हे पण ठरवलं होतं की माझा पण शेवट 100% इथंच होणार आहे. पण मला दुसरं माहीत होतं मी शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या लोकांना वाचवायला मी लढणार. हा इतिहास होईल. कमीत कमी मी गेल्यानंतर 25 वर्ष लोक म्हणतात एक निलेश लंके होऊन गेला तो आपल्यासाठी शेवट त्याचा प्राण गेला पण तो हटला नाही. पण शेवट कुठंतरी परमेश्वराची एक अदृश्य लीला असते. त्यांनी मला त्या काळात सगळं वाचवलं. म्हणजे मला तर त्या काळात 5 महिन्याने 7 दिवस कोविड सेंटर चालवलं. 33,000 लोक आपण नीट केले. त्यावेळेस एक चिंता कायम असायची का उद्या माझ्याबरोबरच्या एखाद्या माणसाला जर कोविड झाला तर उद्या बरं वाईट झालं तर माझ्या मनात कायम सल राहणार व्हायला माझ्या कोविड सेंटरमुळं माझा एक माणूस गेला. पण आमच्या पोरांना बऱ्याच जणांना कोविड झाला पण तिथंच ॲडमिट झाली, तिथंच नीट पण झाले. म्हणजे त्या कोविड आणि त्या काळात आहे ना साहेब म्हणजे इतकं वाईट काळ पाहिला भयान. मी काय असा माणूस आहे मला लय कधी आनंद पण नाही होत आणि कधी लय दुःख पण होत नाही. पण त्या कोविडच्या कालखंडामध्ये ना मी दिवसात 4 वेळा रडलो असून 4 वेळा माझ्या डोळ्यातून पाणी आलं असून इतक्या वेदनादायक घटना पाहिल्या ना मी आज पण त्या घटना विसरत नाही. मग त्या घटनेवर मी पुस्तक लिहिलं. नंतर मी अनुभवलेलं, मी स्वतः लिहिलं पुस्तक. म्हणजे इतका वाईट काळ गेला त्या काळात. पण योगायोगाने मला नाही काय झालं आणि लोक पण नीट झाले इतके. म्हणजे आपण आहे ना त्यावेळेस आम्ही ध्येयवेडे झालतो. आम्हाला जर एखादं म्हणलं ना हे औषध वापरा तेच औषध आणायचो आम्ही. म्हणजे आम्ही मेडिकल पण वापरलो, आम्ही आयुर्वेदिक सांगितलं का आयुर्वेदिक पण. त्यावेळेस तर कोविड शेवट आहे ना चांगलं कर्म केलं ना तुम्ही लोक साथ देणारे असतात. मी तर पहिल्या फेजचं कोविड सेंटर चालवलं त्यावेळेस 7 लाख रुपये देणेदारी होती मला. मी त्या कोविड सेंटरवाल्यांना लोकांच्या देणेदारीवाल्यांना बोलवलं. मला लय बोबाटा नका करू, तुम्हाला मी टप्प्याटप्प्यात पैसे देतो. माझ्या 2 पगारातून त्यांना मी 2.5 लाख रुपये दिले, राहिले 5 लाख रुपये. आणि दुसऱ्या लाटीचं मी कोविड सेंटर डिक्लेअर करून टाकलं 1100 बेडचं. मला असेच आमच्या लोकांनी विचारलं. मी सकाळी एक दिवस आंघोळ करीत होतो. त्यांना 1100 बेडचं जाहीर केलं पत्रकार परिषद घेऊन. आणि पैसे कुठून आणायचे? पहिले तर आपले 5 लाख रुपये द्या. आमचं प्रतिष्ठानमार्फत चालू होतं. मी आपला आंघोळ करीत होतो, आंघोळ करून अंग पुशीत होतो. तो पैसे म्हणल्यावर माणसं कुणी असलं डोक्याला मुंग्या येतात ना जरा. मी थोडा विचार केला सेकंदभर आणि मी अंग पुसता म्हणलं होईन आपाप. आणि आपापच झालं.
कुणी गुगल पेवर पैसे दिले, कुणी धान्य आणून दिलं, कुणी किराणा आणून दिला, कुणी ड्रायफ्रूट, कुणी फळं, मच्छी, मटण सगळं, कुणी गोळ्या औषधं आणून दिली. मग अशा पद्धतीने त्याला मदत पण भरपूर राज्यातून नाही देशातून मदत आली. आणि इतकं ते फक्त लोक आहे ना, कोविडमध्ये मी पहिल्या दिवसापासून जे काम केलं ना, लॉकडाऊनपासून मला एक माहीत होतं. मी लय अभ्यास केला होता कोविडवर. मी त्याचा असा स्टडी केला होता ना का कोविड हा घाबरून लोक मेलेत, भीतीमुळे लोक मेलेत. मग आता त्याला काउंटर काय करायचं? गोळ्या औषध आणि इंजेक्शन हे समाधानी, पण त्याला काउंटर काय करायचं? लोकांची भीती घालवायची. भीती घालवायची म्हणलं मग मी काय करायचं? भीती घालवायची म्हणलं आपण पुढं गाडून घ्यावं लागायचं ना. मग मी मास्क बीस नव्हतो वापरत. माझ्याकडे मी डॉक्टर होतो कोविड सेंटरला, पहिला डॉक्टर जास्त ना OPDचा एक, मग आतला ICUला वेगळे. तसं पहिला पेशंट आलेला मी तपासायचो. माझ्या खिशात ऑक्सिमीटरचा असायचा, मी तर लगेच लावायचा 72 ऑक्सिजन 70 आहे. मी हिचं बघितलं का त्याला विचारा जेवला का रे? आता कोविडची लागण झालेली त्याची पॉझिटिव्ह आलेली, त्याचं हे आलेलं, तो कसलं जेवलेला असं मला माहिती होती जेवलेला नसायचा. तर नाही जेवलं मग मी त्याच्या गळ्यात हात घालायचा, असं पाठ थापटायचं, घाबरू नको मी आहे, काय घाबरू नको मी आहे, तुझं काळजी करू नको. तेवढ्या याच्यातच तो 10% नीट व्हायचा. मग त्याला लगेच सांगायचं याला जीव घाला. जीव घातलं का त्याला पोटवर मी बसून जीव घालायचो. जीव घातलं का मग मी काय करायचो? मग टप्प्याटप्प्याने करायचो. मग आमच्याकडे ना असं मोठं स्टॉल लावलं होतं फळाचं कोविड सेंटरमध्ये, फळं जे नाही ते. मग लगेच त्याला सफरचंद आणणार आहे, कलिंगड कापून आणा, ते खाऊ घातलं का मग मी काय करायचो त्याला, मग एक काम करायला एक ग्लास ज्यूस आणा, ज्यूसचं मशीन लावलं होतं. ज्यूस पाजला आणि त्याला मग ते पोटभर त्याचं बरोबर. आधी जर ज्यूस पाजलं भाकर खाणार नाही तो, जेवण नाही करणार, असं टप्प्याटप्प्याने बरोबर. मग परत त्याला उठला का परत गळ्यात हात घालायचं. आता बरं वाटतं ना, घाबरू नको मी आहे. आणि लोकांना कळतं अरे निलेश लंके इथं कोविड सेंटरमध्ये, त्याला मास्क नाही, त्याला हँड ग्लोव्ज नाही, याचा अर्थ हे काय नाही. आणि त्याचा 72चा ऑक्सिजन आहे ना, मी किती वेळा प्रूव्ह करून दिला. म्हणायचं ते वेगळंच खाऊ पिऊ घालून परत म्हणायचं बाकीच्या बघा रे याचा ऑक्सिजन किती, त्याचा परत लावलं का 82च भरायचं डायरेक्ट. तो एक कॉन्फिडन्स दिला. आणि आपण काय केलं कोविड सेंटरमध्ये ना, योगा, सकाळी योगा झाला का आपला डॉक्टरांचा राऊंड व्हायचा, मग नाश्ता, दुपारी परत डॉक्टरांचा राऊंड, दुपारी मग आपण काय करायचो दुपारी जेवण द्यायचो. जेवण झालं का मग 4 वाजता परत आपण फळं, ज्यूस, ड्रायफ्रूट. मग 4 वाजले का दुपारी पेशंट लोक आराम करायचे. 4 वाजता आपण काय करायचो 4-5 नंतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे. तिथं कीर्तन, प्रवचन, ऑर्केस्ट्रा, पर तमाशासुद्धा झालं तिथं. असा नामांकित कलाकार नाही तिथं नाही आला, जादूगार. मग तो सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. आणि मी कंटिन्यू मला आहे ना, आमच्याकडे 1000-1100 पेशंट असायचे ना, कोणच्या पेशंटची सकाळी ऑक्सिजन लेवल किती आणि दुपारी किती आणि संध्याकाळी किती हे डॉक्टरपेक्षा मला माहीत असायचं. आणि मी काळजी घ्यायचो. आणि मी काय करायचो तिथं पेशंटला कोरोना झाले, आई बापाला पोरं विसरली, बायकोला कोरोना झाला तर नवरा भेटायला येत नव्हता. मग त्यावेळेस मी प्रत्येकाला सांगायचो, नवीन पेशंट यायचे ना, प्रत्येकाला सांगायचो. मग तिथं साऊंड सिस्टीम सगळे असायचं. कुठल्या आपण पाहिलं असं ना, आपण आजारी असलो ना, आपल्या घरच्याने डाळ भात केले का आपल्याला डाळ भात नको राव, मला काहीतरी दुसरं तिखट पाहिजे, नाही मला मोसंबी पाहिजे, मोसंबी आणली तर नाही मला सफरचंद पाहिजे वाटतं ना पेशंटला. मी सांगायचो पेशंटला इथं तुमचा मुलगा मी आहे, तुमचा भाऊ पण मी आहे, तुमचं सगळं काय मी आहे. एखाद्या पेशंटला वाटत असेल मला हे नको, मला ते नको, मला हे पाहिजे ते पाहिजे, काही पण सांगा मी तुम्हाला देईन. कुठला हट्टा असू द्या तुमचा, मला सांगा. त्यामुळं एवढं आम्ही वातावरण ठेवायचो ना, मग लोकांच्या डोक्यातून कोविड जायचा. मग मी संध्याकाळी पण चेक करायचे. एक दिवस तर असं झालं, रात्री 11 वाजता मी असं राऊंड मारित होतो, तुम्ही जेवले का नाही, तुम्ही जेवले का नाही. एक वयस्कर आजी, 2 आज्या, त्यांना विचारलं जेवली का आजी. आजी म्हणलं नाही मी नाही जेवले, माझ्या तोंडाला लय म्हणजे चवच नाही. मग म्हणलं आजी काय खायचं का. ती म्हणली मला सफरचंद खायची, सफरचंद आण ना. तिला काय माहीत मी आमदार आहे का कोणी, आपल्याकडे त्यावेळेस सफरचंद नव्हते आपल्या स्टॉलला. मी म्हणलं आजी सफरचंद का, म्हणलं आणतो. तिने 10 रुपये काढले,
आणि मला 10 रुपये द्यायला लागली. मी म्हणलं आजी राहून दे 10 रुपये. मी हसलो 10 रुपयाला. मी आमच्या एका कार्यकर्त्याला म्हणलं एक काम कर, सफरचंद घेऊन ये. आमच्या ते भाळवणीत कोविड सेंटर होतं. तो गेला. ते भाळवणीतलं कोविड आपलं स्टॉल बंद होता फ्रूटचा. आता त्याला वाटलं मी विसरला असेल, पण मी विसरणारा थोडा आहे. परत अर्धा तासाने फोन केला, मला अरे ते सफरचंद. ते म्हणलं स्टॉल बंद आहे राव म्हणला. म्हणलं मला माहीत नाही, कुलूप तोडून टाक नाही तर काही कर, सफरचंद घेऊन ये. मग आम्ही रात्री 11:30 पावणे 12 वाजता त्या आजीला त्या 2 पेशंटला सफरचंद खाऊ घातली. त्या आजीला एक पेशंट असं होतं माझ्याकडं, आंबेगाव तालुक्यातलं होतं, टेमकर आडनाव होतं त्याचं. टेमकर आडनाव होतं. त्याची परिस्थिती आपल्याकडे त्यावेळेस आहे ना 22 स्कोरवाले लोक आणि 22 आणि 65च्या ऑक्सिजन लेवलवाले पेशंट आपल्याकडे नीट झाले ती. आणि एक पेशंट ना त्याचा स्कोर एकदम 23 स्कोर होता. ऑक्सिजन लेवल 55पर्यंत होती. त्याला हाय सिस्टीम लागत होती ना, व्हेंटिलेटर वगैरेचं अपेक्षित होतं. आणि एखाद्या पेशंटची रिस्क घेऊन पेशंट मिळालं त्याचा अर्थ होतो आपल्याला पुण्य आहे का पाप आहे? पाप आहे ना. मग आम्ही त्याच्या घरच्यांना फोन केला. मी म्हणलं ते पेशंट तुमचं सिरियस झाले, आम्ही ICU सेंटरची व्यवस्था करतो पुढं. मी पुढं एका हॉस्पिटलला पण सांगितलं, फक्त पेशंट बरोबर गोळ्या औषध आणायला याला त्याला तुम्ही कुठेतरी थांबा. त्या पेशंटची बायको आली, पोरगं आलं. पेशंट एकदम सिरियस. ते अशा अंतरा होते बायको आणि पोरगं. पेशंट झाला उल्हासित झालं. त्याला वाटलं आता बायको माझ्याजवळ येईन, कॉटवर येऊन बसून, पोरगं माझ्या कॉटवर येऊन बसून. आणि 5 मिनटं बघितलं, 10 मिनटं बघितलं, ते आलेच नाही. मग मी त्या पेशंटपाशी होतो, मी त्यांच्यापाशी गेलो. म्हणलं यांना आम्ही दुसऱ्या सेंटरला नेतो आहे, त्यांचं स्कोअर वाढला आहे, 23 स्कोर आहे, एकदम हाय स्कोर आहे, 55 ऑक्सिजन लेवल, म्हणजे हे शेवटच्या याला आहे. पण आपल्याला रिस्क नाही घ्यायचं, तुम्ही काळजी करू नका, तुमची परिस्थिती नसली तर आपण चांगल्या हॉस्पिटलला मी करतो पुढं काय असेल ते, फक्त तुम्ही तिथं थांबा. बायको म्हणली मला नाही जमणार, घरी काम आहे, घरी नाही ॲडजस्ट होणार, घरी लहान लहान पोरं आहे. त्या पोराला विचारलं अरे तू जा ना तुझ्या बापाबरोबर, तू थांब. तो म्हणला मी कसं जाऊ, यांना कोरोना झाला आहे वडिलांना, आणि उद्या मी थांबून जरा बाकीच्यांना कोरोना झाला तर कसं करायचं म्हणलं आम्ही, मी नाही जाणार म्हणलं. आणि पेशंटच्या डोळ्यातूनच पाणी आलं. मग मी तिथून आलो. मी पेशंटला म्हणलं, पेशंटला थोडा धीर दिला, काय नाही का म्हणलं आपण इथंच नीट करू, आपल्याकडे नॅचरोपॅथीचा उपचार चालू होता. माझ्या लक्षात आलं म्हणलं आता याला आहे ना सलाईन बिलाईननी जुळणार नाही, आपण नॅचरोपॅथीचा उपचार केला त्याच्यावर. आणि नॅचरोपॅथीने ते पेशंट नीट केलं. नॅचरोपॅथी म्हणजे काय, त्याला एखादी गोळी द्यायची म्हणलं तरी त्याला गोळी देण्याच्या ऐवजी त्याला संत्रा द्यायचा, मोसंबी. कुठं आपल्याला नाही का आपले आईवडील आपण लहान असताना आपल्याला टेम्परेचर आलं दवाखान्यात नसून येत, मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या आपल्या डोक्यावर ठेवायचे, अंग पुसून काढायचे आणि टेम्परेचर आलं. ही नॅचरोपॅथी आम्ही त्याच्यावर राबवली आणि ते पेशंट नीट केलं. आणि ते विश्वरूपराय चौधरी त्यांचं उपचार पद्धती आपण बऱ्यापैकी राबवली. त्या पेशंटला डिस्चार्ज केला, ते घरीच जाईना म्हणलं होते. ते आमच्या कार्यकर्त्यांना म्हणलं घरी काय आलं जाऊ, बायको येऊन मला भेटली नाही, पोरग येऊन भेटलं नाही. म्हणलं माझी प्रॉपर्टी आहे ना काय तर 2-4 एकर, मला माझं आडनाव बदलायची. ते काय आडनाव करायचं, ते मला लंकी आडनाव करायची म्हणला. मग मला भेटलं, मी त्याला म्हणलं जा भाऊ. अशा तर घटना इतका भयानक आहे ना, म्हणजे एक घटना माझ्याकडं तर एक आहे ना, राऊरीचं एक येणारे आडनावाचं पेशंट आलं होतं. त्याची 45 ऑक्सिजन लेवल होती, किती 45 म्हणजे, आणि त्याचा स्कोर 24 होता साहेब. त्याच्या आईची ऑक्सिजन लेवल होती 72 आणि तिचा स्कोर होता 17. मुलगा आणि आई, आणि मुलाचं वय होतं 24. मुलाचं 2 महिने आधी लग्न झालेलं होतं. ते सासरवाडीचे लोक बोलेरो गाडीत घेऊन आले. मी ते चेक केलं, मी म्हणलं हे पेशंटला हाय ICU सेंटर लागणार आहे. मी त्यांना म्हणलं एक काम करा, त्यावेळेस पुढं ICU सेंटर मिळत नव्हते. मी आमच्याकडे साईदीप हॉस्पिटलला फोन केला. 2-3 हॉस्पिटल मी 15 मिनटं मी स्वतः फॉलोअप घ्यायचा. एक साईदीप हॉस्पिटल म्हणलं ठीक आहे बेड आहे, पण 15 मिनटात मी नातेवाईकाला फोन देऊस तर बेड गेलं. बेड गेल्यानंतर आम्ही मग एक ठिकाणी दुसऱ्या दिवशी ICU सेंटर चालू होणार होतो, पण त्यावेळेस ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हते. त्याला म्हणलं तुझं चालू होणार आहे तुझं ICU सेंटर, तुला सिलेंडर नाही तर मी देतो, पण ॲडमिट करावं पोरगा आणि आई. अक्षरशः ते म्हणलं ठीक आहे पाठवून द्या.
ते गाडीत बसायला जाणार ते असे नाही का आपण असे गुडघ्यात डोके घालून बसले होते. गाडीत बसणार तेवढ्यात लक्षात आलं माझ्या ते बसलेले होते. मी म्हणलं तुम्ही जेवले का हो? ते म्हणले नाही जेवलो नाही आम्ही दोघं पण. म्हणलं मी अक्षरशः 11:30 पावणे 12 वाजले असते. मी दोघांना माझ्या हाताने वाढलं बरं का. दोघंच घास घातला. दोघांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ते काय म्हणले, आम्ही जर वाचलो ना तर आम्ही तुम्हाला भेटायला येऊ बरं का. आम्ही जर वाचलो तर आम्ही तुम्हाला भेटायला. अशा एक घटना आहे ना साहेब. म्हणजे हां वाचले का दोघे? नाही, मी डेली फॉलोअप घेतला. हॉस्पिटलला पाठवलं. दोघं गेले. माझ्याकडं माझ्या गावातला एक लहान मुलगा होता. त्याचे वडील कोविडने गेले. त्याचा चुलता पण आपल्याकडे नव्हते. हॉस्पिटललाच लोक गेलेत. वडील गेले. त्या मुलाचा चुलता पण हॉस्पिटलला ॲडमिट होता. ते काहीतरी नोबेलला ॲडमिट होता. आणि ते लहान मुलगा एक 6वी-7वीचा मुलगा होता. तो सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट होता. त्याच्याजवळ त्याची आजी होती. आणि ते पोराने त्या शनी हॉस्पिटलला असल्याने त्यांनी त्याच्या आईवडिलांची आठवण काढायला पाहिजे होती ना. त्या पोरगं त्याच्या आजीला म्हणलं, मला आहे ना निलेश अण्णांना मला बोलव, ते मला वाचवत्यान. काय त्यांना मला बोलव मला भेटायला, ते मला वाचवत्यान. त्याच्या आजीचा मला फोन आला. असं शेलार आडनावाचं पोरगं होतं. ते लहान पोरगं होतं. त्याच्या आजीचा मला फोन आला, असं तुला आठवण काढते तू येऊन जा. तर माझं एवढं 1100 पेशंटचं हॉस्पिटल असल्यामुळं मी कुठं जात नसतो. मी झोपायचं तिथं म्हणलं, कारण आपण बाहेर गेलो उद्या काय झालं तर जीव आहे ना. 1100 लोकांचा जीव आपल्या ताब्यात आहे. मी तिथंच असायचो. पण मला पहिल्या दिवशी फोन आला. माझ्याकडून कामाच्या व्यापात हे झालं. दुसऱ्या दिवशी मला फोन आला. मग मी रात्री सगळं 12 वाजता सगळे पेशंट शटल झाले, स्टेबल झाले. मग 12 वाजता सिव्हिल हॉस्पिटलला गेलो. ते पोराने मला बघितल्यानंतर त्याला इतका आनंद झाला ना. आनंद झाला. मी डायरेक्ट ICUमध्ये गेलो. मी 12 वाजता डॉक्टर लोक बोलावले. त्या पोराला आनंद झाला आणि त्या पोराच्या डोळ्यातून रडलं, ते अश्रू आले. मला ते इतकं वाईट वाटलं ना. त्या पोराला असं वाटायचं का माझ्यासाठी कोणी देवदूतच आला काय मला वाचवायला. पण त्याला मी वाचू शकत नव्हतो. मी रात्री डॉक्टर बोलावले. डॉक्टरने सांगितलं पोरगं शेवटच्या स्टेजला. ते पोरगं गेलं. पण आजो पण त्या मुलाच्या डोळ्यातले अश्रू मला दिसतात. अशा अनेक प्रसंग इतकं म्हणजे माझं निश्चित तुम्हाला व्याप आहे तुमच्या मागं सगळ्यांमागं. पण मी अनुभवलेला कोविड तुम्ही वाचा एकदा. म्हणजे इतकं भयानक प्रसंगातून सामोरं गेलो ना साहेब. प्रत्येकाला कोविड प्रत्येकाला स्पर्श करून गेला. प्रत्येकाला तुम्हाला गेला. कोणीतरी आपल्या नात्यातलं गेलं, एक गेलं, 2 गेलं घटना. पण निलेश लंकेंनी रोज तेच पाहिलं. 5 महिन्यांनी 7 दिवस रोज तेच पाहिलं. म्हणजे अशा एक घटना भयंकर आहे ना. कोणाचा जीव ऑक्सिजन सिलेंडर नसल्यामुळं कोणाचा जीव गेला. कोणाचं माझ्याकडं तर सिव्हिल हॉस्पिटलला तर एक ऑक्सिजन मी सहज गेलो आमच्या ग्रामीण रुग्णालयात. ऑक्सिजन माझी सवय होती. माझं बघून सुद्धा मी काय आमच्या सरकारी सेंटरला जायचो ना. आपसे 10-12 ऑक्सिजन लावलेले लोक, ओटू लावलेले पेशंट होते. आणि मी डॉक्टरांना म्हणलं, डॉक्टर मॅडम होती आमच्याकडे, उंदरे नावाची मॅडम होती. ते सेंटरची मेन होती ग्रामीण रुग्णालयाची. मी म्हणलं ऑक्सिजन आहे का? ते म्हणले हा ऑक्सिजन 1-2 तास ऑक्सिजन पूर्ण इतका ऑक्सिजन आहे. काय 1-2 तास ऑक्सिजन पूर्ण इतका आहे. आणि तोपर्यंत नगरवरून ऑक्सिजनची गाडी निघली, सिलेंडरची गाडी. पण आम्हाला पर्यायी सवय काय पर्यायी. मी तिच्याशी बोलत असताना फोन केला. आमच्याकडे सय्यद डॉक्टर म्हणून आहे. त्यांना फोन केला. म्हणलं अर्जंट एखादं ऑक्सिजन सिलेंडर पाठवून द्या. फोन केला. त्यांनी पाठवून निघलेच. आणि मी बोलून बाहेरच गेलो. एका टायमावर ऑक्सिजन संपला आणि पेशंट लोकांचा एवढा भयानक आवाज सुरू झाला. मी म्हणलं अरे काय भानगड आहे. म्हणजे नाही का ते ऑक्सिजन डायरेक्ट ड्रॉप झाला ना, ऑक्सिजन संपला. त्या सेकंदात काहीतरी सेकंदात ती गाडी आली घाईघाईन. आम्ही ते जोडलं ते. आणि त्याच्यातले काही पेशंट लोक डायरेक्ट डीपमध्ये गेले ना. मग ते छाती प्रेस करून बाहेर काढले. म्हणजे असं भयानक बघितलं आम्ही त्या काळात. मला चालायचं करीत राहायचं साहेब. जो स्वतःसाठी जगला ना साहेब त्याची माती झाली. आणि जो समाजासाठी जगला ना त्याच्या आयुष्यात सोनं झालं. आज आम्ही अभिमानाने सांगतो, सगळ्या गोष्टी सांगतो. मी तर बऱ्याच वेळा सांगतो, प्रत्येक माणसाच्या हातात एक तराजू आहे.
प्रत्येकाची, तुमच्या पण आहे, माझ्या पण. फक्त आपण तराजू पाहतो, कोर्टातलं पाहतो, ते पट्टी बांधलेली. तुमच्या सगळ्यांच्या हातात तराजू आहे, ते म्हणजे पापाचं पुण्याचं. ते कधीच पापाचं पारडं जड नका होऊन देऊ, मला आयुष्यात कधीच कमी पाडणार नाही. तुमच्याशी बोलल्यावर खरं म्हणजे हे अनुभव खूप अंगावर काटा आणणारे आणि बरंच काही शिकवून जाणारे होते. आणि तुमच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की तुमचा एक जीवनाकडे बघण्याचा, एक जगण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे आणि लोकांशी कनेक्ट खूप चांगला आहे. तर तो येणाऱ्या काळात आणखी वाढत राहो. अशीच लोकहिताची चांगली चांगली कामं तुमच्या हातून घडत राहू देत, या शुभेच्छा. आणि कट्ट्यावर आल्याबद्दल मनापासून आभार. जय महाराष्ट्र. तुम्ही आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला बोलवलं, आमचं पण कुठंतरी भाग्य आहे. नाही तर आमच्याकडं आहे का इथं येण्याची आमची परिस्थिती तरी आहे का नाही. तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला येण्याचं योग आला, नाही तर आमची काय परिस्थिती का आमची. तसं आम्ही लई छोटे माणसं आहे ना. म्हणजे मी सुद्धा ABP माझा कट्टा किंवा तुमच्या परिवाराला धन्यवाद देतो, माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला. कारण मी पाहिलं ABP माझ्या कट्ट्यावर मोठमोठे लोक असतात आणि ज्यांचं समाजासाठी काहीतरी असे मोठमोठे लोक असतात. पण एका दिवस तुमच्या माझा कट्ट्यावर, ABP माझ्या कट्ट्यावर एका दिवस पहिलाच माणूस माझ्यासारखा सर्वसामान्य माणूसाची तुम्ही एवढं आज आम्हाला बोलवलं. नाही, तुमची सुरुवात जरी असेल सर्वसामान्य सारखी झाली, तरी जे काम तुम्ही केलंय आणि जे पुण्य तुम्ही कमावलंय तर ते खूप मोठं आहे. आणि म्हणजे मला ते कोरोनाचे दिवस आठवतात आणि ती दृश्यही माझ्या डोळ्यासमोर आहेत, त्या तुमच्या कोरोना सेंटरचे जे तुम्ही काम केलं होतं. त्यामुळं असंच उत्तम उदात्त काम तुमच्या हातून घडत राहो आणि तुमची ही जी सतत करण्याची प्रेरणा आहे ती अखंड राहो. साहेब, छोट्या छोट्या गोष्टी असतात. माझं एक छोटंच उदाहरण सांगतो तुम्हाला, छोटं एकदम. मी माझ्या मतदारसंघात सत्कार नाही घेत, सत्कार घेत नाही मी. मला मी समजून सांगतो लोकांना, माझ्या सत्काराला एखाद्याने बुके आणला, बुके केवढ्याचा असतो? 200 रुपयाचा. शाल आणली, केवढ्याची शाल? 150 रुपयाची. मी लोकांना समजून सांगतो, 200 आणि 150 किती झाले पैसे? 350. तुम्ही माझ्या हातात बुके दिला, आता तुम्ही माझा समजा एखाद्याने सत्कार केला, बुके दिला, शाल दिला, असा हातात धरला, फोटो काढला, ठेवला बाजूला, कोणचा पुढारी घेऊन जातो का? बरोबर बाजूला ठेवलं, त्याची किंमत वाढली का कमी झाली? काय झाली? वाढली का कमी झाली? संपली, त्याची शून्य झाली. काय? शून्य झाली. बरोबर आहे ना. आज आपण भारत देश, आपण म्हणतो आज भारत देश प्रगतीपथ आहे, बरोबर आहे ना. आपण इथं बसून चंद्रावर ऑपरेट करतोय ना. आज आपण म्हणतो लोकांची आर्थिक सक्षमता आहे, हे कोणाकडे बघून म्हणतो? हाय प्रोफेशनल लोकांकडे पाहून म्हणतो. आज म्हणतो आपण शालेय शिक्षणाचा दर्जा वाढला आहे. आपण शाळेत इंग्लिश मिडियमला जाणारे, टाय बूट घालून जाणारे पोरं पाहून म्हणतो इंग्लिश मिडियम शालेय शिक्षणाचा दर्जा वाढला. तुम्ही आज जिल्हा परिषद शाळेत जा, आज महानगरपालिकेच्या शाळेत जा, नुसते शाळेत जाऊन मार्गदर्शन करू नका. म्हणजे कोणी पण, तुम्ही सगळेच जण जा उद्या परवा वेळ भेटल्यानंतर. सांगणं इतका मोठा नाही, गरिबी काय तुम्हाला कळेल. तुम्ही शाळेत जाऊन नुसतं मार्गदर्शन करून नका, मुख्याध्यापकाला भेटून येऊ नका. शाळेत जा, त्या पोराच्या पायात चप्पल आहे का पहा, त्याचे कपडे कशा दर्जाचे पहा, त्याचं दप्तर पहा आहे का नाही, कंपास असली तर पेन आहे का नाही पहा, मग तुम्हाला कळण गरिबी काय. मग मी ह्या बदल्यात मी लोकांना सांगतो, मला 350 रुपयाचा बुके नको, शाल नको, मला त्याच्यातून 1 डझन वही द्या. काय? 1 डझन वहीला मोठी स्क्वेअर वही घेतली तर आपण 250 रुपये लागतात. 1 डझन वहीमुळं एका मुलाचा कमीत कमी 8वी 9वीच्या मुलाचा जरी सरासरी धरली, 5वी पुढसूनच्या पुढल्या 6 महिन्याचा वयाचा खर्च वाचतो. किती? मी सांगू तुम्हाला, कंपास द्या, 1 कंपास पेटी एखाद्या मुलाला वर्षभर जाते. मला पेन द्या, हे मी घेतो, हे घेतो आणि गोरगरिबांच्या मुलांना वाटतो. हे त्यातून कमीत कमी 15,000 मुलांना वर्षात मी शालेय साहित्य वाटतो. मी एखाद्या कपड्याच्या दुकानात गेलो ना उद्घाटनाला, मी म्हणतो मला तुम्ही सत्कार नका करू, मला लहान मुलांचे कपडे द्या. आणि मला लहान मुलांचे कपडे देणारा एखादा चांगला देणारा मला चांगले कपडे देतो. मला जर चांगले लहान मुलांचे जीन्सचे पॅन्टी दिला, त्या पोराला जेवढा आनंद होतो ना झोपडीत राहण्यातल्या पोराला, त्यापेक्षा डबल आनंद मला होतो त्याला ते कपडे देताना. माझ्याबरोबर मी यांना सांगितलं, दिवाळी दरम्यान माझ्याबरोबर फिरा, मला चांगल्या ब्रँडेड मिठाई येतात ना, ब्रँडेड मिठाई, ड्रायफ्रूट मी घरी नेत नाही. मी घरी नेऊन माझ्या घरातल्यांना त्याचं काही महत्त्व नाही ना. माझ्या घरातले 4 बदाम खाऊन त्यांना महत्त्व नाही, मिठाई चांगल्या दर्जाची खाऊन त्यांना काही महत्त्व नाही. पण हीच मिठाई, हेच ड्रायफ्रूट
झोपडीतल्या बिगर चप्पलच्या पोराच्या हातात दिले ना, त्याला जो आनंद आहे ना तो कशातच आनंद नाही. हे तुम्ही करा. हे साहेब हे तत्व घेऊन करतो मी. लोकांनी माझ्यावर किती आरोप करतात, कोणी काय करतात, हे पाळतो मी. आज पण गर्दीत चाललेलो असतो ना, एखाद्या साईडने एखाद्या पोराच्या पायात जर चप्पल नसली ना, तेवढ्यात मी 500 रुपये काढून एखाद्याला सांगतो याला चप्पल आणून दे. हे व्याजना आपण बघितल्या. याच्यासाठी काम करा. हे राजकारण हे शून्य आहे साहेब. हे आमदारकी, खासदारकी, पद, हे प्रतिष्ठा थोड्या काळ आहे. तुम्ही चांगलं काम. माझ्याकडे आज पण 200 250 मुलांचं आम्ही शैक्षणिक मदत करतो. 100-125 पोरांना आईवडील नाही. मी कशातून करतो? माझ्याकडे काय? माझ्याकडे शिक्षण संस्था आहे? नाही. माझ्याकडे कारखाना आहे? नाही. मी माझा पगार जमवतो, माझा पगार त्याच्यात टाकतो. आम्ही लोकांना मदत करतो. कोणाला एखाद्याला चांगल्या मोठी मदत केली, त्याला आम्हाला लय उद्या मदत करायची असेल तर आम्ही त्याला सांगतो आमच्या प्रतिष्ठानाला तू पावती फाड. त्याच्यातून आम्ही 200-250 मुलं चालवतो. मी साहेब आत्तापर्यंत उद्याच नाही सांगू शकत. 4.5 वर्षात आमदार झालो. 1800-1900 कोटी रुपयाचे कामं केले. 1 रुपया घरी नेला नाही साहेब. जे काही मिळालं असतं ना साईबाबाच्या झोळीसारखं, ते गरिबांसाठी दान केलं. हे करा ना तुम्ही. हे आपण भोगलेलं आहे. मी शाळेत असताना माझ्या पायात चप्पल नव्हती. ह्या व्याजना निलेश लंकेला आज पण आहे. मला शाळेत असताना पेन नव्हता, मला या व्याध नाही. माझे शर्ट फाटल्यानंतर मी टेलरकडे जाऊन शिवून आणलेलं आहे. हे व्याजना मला आज पण आहे. पण हा समाज बदलला आहे. आज तुम्ही गरिबीतून थोडे मोठे झाल्यानंतर गरिबीच राहता. गरिबांकडे तुम्हाला पाहायला वेळ नाही. आज पण माझ्याकडे एखादा अधिकारी जर झाला आणि माझ्याकडे सत्कार आला, मी त्याला काय सांगतो? गरिबांसाठी काम कर. गरिबांची दुवा घे. आयुष्यात काही कमी पडणार, आयुष्यात लई मोठा होशील. मोठ्यांचं मुंडकं मोडलं तरी चालेल, माझ्या भाषेत सांगतो. पण गरिबांचा दुवा घे. तुम्ही कधी पण गरिबांचा दुवा घ्या. आयुष्यात कधीच कमी पडणार. हे पाळतो आम्ही सगळ्या गोष्टी. लोकांसाठी काम करण्याची तुमची ही ऊर्जा अशीच राहो, ती वाढत राहो. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. यासोबत माझा कट्ट्यावर आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.